हरी हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण नो हे क्षण वेगळा घालोन या भार माथा अवघी चिंता वारली केला ऋणी नारायण नो हे क्षण वेगळा तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरियले केला ऋणी नारायण नो हे क्षण वेगळा विठोबा रखुमाई 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 विठोबा श्री ज्ञानदेव भगवान की मौल ज्ञानेश महाराज की जय तुकाराम महाराज की जय आद्य जगद्गुरु श्रीम शंकराचार्य महाराज की जय संत महिपति महाराज की जय भवन सुख हनुमान की जय विठोबा रखुमाई विठोबा हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण नो हे क्षण वेगळा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणातील अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि परमार्थातील स्वतःचा अनुभव प्रतिपादन करून सांगणाऱ्या अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हे हा श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळा विश्रांती पावल सांभाळा विश्रांती पावल सांभाळा विश्रांती पावल सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वचनायिका कमळापती वचनायिका कमळापती वचनायिका वचनायिका हे वचनायिका कमळापती वचनायिका कमळापती वचनायिका कमलापती वचनायिका कमलापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडी तो
संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. हागे माझा अनुभव, हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. प्रस्तुत. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही किती 5व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा. ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून स्वतःचा दिव्य असणारा अनुभव वर्णन करू सांगतात. काय सांगतात महाराज? हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. हा माझा अनुभव पहा. कशाचा अनुभव महाराज? मी भगवंताची भक्ती केली, त्या भक्तीनं मला जे भाग्य प्राप्त झालं, तर भाग्याचा अनुभव मी तुमच्या समोर सांगतोय. मग सांगा म्हणले, काय अनुभव आला? म्हणले, केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. नारायण नाम परमात्मा मी माझा ऋणी करून ठेवलेला आहे आणि तो परमात्मा क्षणभर सुद्धा मला सोडून बाजूला जात नाही. हाच माझा परमार्थातला अनुभव आहे. मोठी गोष्ट आहे. अरे, जगाचा मालक अखंड तुमच्या जवळ राहतो म्हणे. हो, तो माझा ऋणी झालेला आहे, कायमस्वरूपी माझ्या मागे पुढे त्यांनी फिरत राहतो. काय केलं असं साधन की परमात्मा तुमचा ऋणी झाला, अखंड तुमच्या जवळ त्यांनी वास्तव्य करतो? ते साधन तरी सांगा. ते म्हणले, काही साधन केलं नाही. घालोनिया भार माथा अवघी चिंता वारली. त्याच्याच डोक्यावर भार घातला की आता मी तुझाच आहे, तू मला सांभाळ. म्हणून भगवंतानं मला सांभाळलं, त्याची माझ्यावर कृपा झाली आणि म्हणून अखंड परमात्मा त्यांनी माझ्याजवळ राहतो असा मला अनुभव आलेला आहे. कुणी हो महाराज तुम्हाला हे साधन करायला सांगितलं? महाराज म्हणतात, तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरी येले. वचन संतांचं स्वीकारलं, वचन भगवंताचं स्वीकारलं, वचन वेदाचं स्वीकारलं, वचन संतांचं शास्त्राचं स्वीकारलं आणि त्यांचं दिव्य असणारं वचन त्यांनी स्वीकारलं. त्यांनी सगळ्यांनी एकमुखानं सांगितलं, भगवंताची शरणागती करा, त्याच्यावर पारमार्थिक भार तुम्ही घाला, तो तुमचा होईल. म्हणून त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं, त्यांचं वचन स्वीकारलं आणि भगवंताचं नाम कंठात धारण केलं. एवढंच साधन केलं. त्याचा परिणाम काय झाला असेल? केला ऋणी नारायण देव ऋणी झाला. मोहे क्षण वेगळा. क्षणभरही देव माझ्यापासून आता वेगळा राहत नाही, अशी दिव्य असणारी स्थिती मला प्राप्त झाली. अशी अनुभवात्मक स्थितीचे जगद्गुरु तुकोबारा वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा कुमारी गोपार 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 हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. प्रस्तुत. आपल्या या छोट्याशा वाडीमध्ये सेवा करण्याचा हा आमचा पहिलाच प्रसंग आहे. ही महाराज मंडळी सतत भेटत असतात. त्यांचं विशेष प्रेम आहे आमच्यावरती. म्हणून कुठेही त्यांनी महाराज अतिशय आदरानं प्रेमानं त्यांची भेट आमची होत राहते. आपल्या सर्वांच्या भेटीचा प्रथमच प्रसंग आहे. ते निंभेऱ्यावरून महाराज मंडळी आलेले आहेत. त्यांच्याकडे सतत त्यांनी जाणं होत राहतं. काय बोलावं, अतिशय कमी वेळ आहे. 8:05 झालेले आहेत. 9च्या पुढं कोणतंही कीर्तन गेलं तरी लोक घाबरे होतातच. म्हणून वेळेत थांबण्याचा नक्की प्रयत्न करीन. अल्पशा वेळेमध्ये भगवंताचं चिंतन आपल्याला करायचंय. काय बोलावं, आज 5वा दिवस आहे. हा जो सप्ताह आपण या ठिकाणी करतो त्याला मोठं स्वरूप त्यांनी दिलं. का? माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबा यांचं 750वा त्यांनी प्रकट दिन आहे, प्रकट वर्ष आहे महाराज. आणि त्या निमित्तानं त्यांनी आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपण भाग्यवान आहोत की ज्ञानोबा यांची सेवा आपल्याला या माध्यमातून घडते आहे.
जगद्गुरु तुकोबारायांचा सोहळा त्यांनी आत्ताच अशा पद्धतीने संपन्न झाला. अनेक ठिकाणी संत महापुरुषांचे हे सोहळे त्यांनी होत आहेत, त्याच्यात आपणही सहभागी झालेलो आहोत. आणि आपल्या या सोहळ्यामध्ये त्यांनी आज आमचं भाग्य आम्हालाही सहभागी होता आलं. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून स्वतःचा अनुभव सांगतात. परमार्थ जर करायचा असेल तर फक्त परमार्थ बाह्यांगानं पाहायचा नसतो, परमार्थ अंतरंगानं पाहायचा असतो. परमार्थ करत असताना परमार्थात अनुभव जास्त महत्वाचा असतो. इथं बसलेला प्रत्येक मनुष्य अनुभवीच आहे, त्याचा स्वतंत्र अनुभव आहे, ज्याच्या त्याच्या क्षेत्रातला अनुभव ज्याला त्याला असतो. म्हणून परमार्थातला पण काही अनुभव आहे तो सर्वात श्रेष्ठ अनुभव आहे. बाकीचे सगळे अनुभव जे असतील तर ते दुय्यम आहेत. श्रेष्ठ अनुभव जर कोणता असेल तर परमार्थातला अनुभव आहे. आणि तोही त्यांनी महाराज स्वरूपाचा अनुभव अतिशय श्रेष्ठ मानला जातो. पण वारकरी संप्रदायाकडे जर पाहिलं तर फक्त स्वरूप स्थितीपर्यंत संत महापुरुष थांबले नाहीत महाराज. त्या ज्ञानाच्याही पलीकडे जाऊन त्यांनी महाराज अट्टहास केला. ज्ञान गिळून गावा गोविंदुगा, ज्ञान गिळून गोविंदाचं भजन अशा पद्धतीने केलं म्हणजे जीवनमुक्त झाले. आणि जीवनमुक्त झाल्यानंतर मुक्तीवरील भक्ती जाण, मुक्तीवरची भक्ती अशा पद्धतीने केली आणि त्या भक्तीतला दिव्य असणारा अनुभव प्राप्त करून घेतला. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून अनुभव सांगतात. आता तुकोबारायांसारखे अनुभव सांगतात म्हणजे काय सामान्य आहेत का? एरवी त्यांनी ब्रह्मचारी मनुष्याचा अनुभव असतो, गृहस्थाश्रमी मनुष्याचा त्याच्यापेक्षा वेगळा असतो. त्याला बऱ्याच वेळेला अनुभव असतात. प्रपंचात जोपर्यंत ब्रह्मचारी असतो ना तोपर्यंत चांगला असतो महाराज. असं म्हण आहे आपल्याकडे, एकटा जीवन सदाशिव. चांगलाच असतो तो. 2 तांदूळ पडायचा उशीर महाराज, मग त्याचा अनुभव त्याला विचारा त्याच्यानंतरचा. आधी निवांत असतो फार. त्याला कुठेही गेला, कशाही मस्तीत राहिला, 8 दिवस पंढरपुरात जाऊन त्यांनी राहिला. कुठेही सप्ताहाला गेला, काही झालं तरी पण त्याला कोणी विचारायला घाई त्यांनी धजत नाही. आईबाप विचारतात प्रेमानं फक्त, पण ते काय अंकुश ठेवीत नाहीत. एकदा का लग्न झालं की मग त्याला अंकुश येतो. मग त्याला बरेचसे त्यांनी मर्यादा असतात. कुठे गेला होता, मग घड्याळाच्या काट्यावर हिशोब द्यावा लागतो, इतक्या वेळ कुठे होतात. हे त्यांनी अनुभवातल्याच गोष्टी आहेत महाराज. आता आपण काय संन्यासी थोडेच आहोत, आपल्या सगळ्यांनाच त्यातला अनुभव आहे. म्हणून त्यांनी कुठेही तुम्ही बाहेर हिंडा, तुम्हाला घरी एक का होईना पण संपर्क करावाच लागतो दिवसभर. बुवाला सुद्धा करावं लागतं, तर बाकीच्या लोकांची काय गोष्ट आहे. नाही संपर्क जर केला तर मग तुम्हाला काय होतं पुढं याचा अनुभव सगळ्यांनाच असेल. मला अनुभव सांगायचा ना मला, पण अनुभवच आहे तो सुद्धा. वानप्रस्थी मनुष्य होतो, त्याचा सुद्धा स्वतंत्र अनुभव आहे. तो त्यांनी महाराज त्याच्या मस्तीमध्ये मस्त राहण्याचा प्रयत्न करतो. तो प्रपंचात राहतो पण प्रपंचापासून वेगळा राहतो, हा त्याचा अनुभव आहे. संन्यासी मनुष्य असेल तर संन्यासाचा अनुभव त्याच्यापेक्षा काही वेगळाच असतो. त्याला सर्वात्मक भाव त्यांनी झालेला असतो. तो त्यांनी संन्यासी, तो त्याग संकल्पाचा, कोणताही संकल्प अंतःकरणात निर्माण न होणं आणि मस्त स्वतःच्या मस्तीमध्ये ब्रह्मानंदात निमग्न राहणं हा त्याचा अनुभवच आहे. असे अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला पाहता येतील. म्हणून त्यांनी हे 4ही त्यांनी महाराज आश्रम आपण पाहिले, यांचे अनुभव वेगळेच आहेत. प्रत्येक वर्णाचा अनुभव काही वेगळाच आहे. एखादा जर त्यांनी ब्राह्मण असेल तर त्याचा अनुभव काही वेगळाच आहे. काही क्षत्रिय असतील त्याचा अनुभव वेगळाच आहे. तो त्यांनी महाराज वैश्य असेल त्याचा अनुभव वेगळाच आहे. प्रत्येकाचे अनुभव भिन्न भिन्न आहेत महाराज. म्हणून जो तो मनुष्य ज्या त्या अनुभवातून प्रवास करतोय. इथं परमार्थ करत असताना परमार्थात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव पाहता येतील. परमार्थात पदार्पण केलं की परमार्थ त्यांनी कळावा म्हणून परमार्थात प्रस्थान होण्याकरिता प्रस्थानत्रयी पाहावी लागते. प्रस्थानत्रयी म्हणजे वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी जर पाहिली ना तर ती त्यांनी दश उपनिषदे, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे हे त्यांनी 3 ग्रंथ, याला वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी असं त्यांनी म्हणतात. म्हणजे वेद आहे आणि त्या वेदातलं सार त्यांनी महाराज या इतर ग्रंथांमध्ये त्यांनी उतरलेलं आहे. श्री व्यासदेवांनी आणि ब्रह्मसूत्रांची रचना केली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. ब्रह्मसूत्र म्हणजे उत्तर मीमांसा शास्त्र. आपण त्यांनी परमार्थिक आहोत. आपला परमार्थ जो आहे ना त्याला प्रत्येक गोष्टीला शास्त्र असलं पाहिजे. बिगर शास्त्राचा परमार्थ नसावा. आपल्याला सहज जर कोणी प्रश्न विचारला, सांगा कोणत्या शास्त्राला धरून परमार्थ करतात, काय उत्तर देता येईल? काही सामान्य माणसाला उत्तर कोणाला देता येईल? ज्याला त्याची नजर आलेली आहे, ज्याला परिभाषा कळालेली आहे, तो सहज उत्तर देऊ शकतो. सतत आपण ऐकत असता, परत एकदा ऐका. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते लोकांच्या समोर प्रश्न विचारायचे, सांगा परमार्थ कोणाचा, गरीबाचा का श्रीमंताचा?
लोक कुजबूज करायचे. ते कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. मग ते कुजबूज होऊ द्यायचे. मग म्हणायचे अरे परमार्थ गरीबाचा नाही, श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ. परमार्थात काही कळालं पण पाहिजे ना. निवळ बोट फिरवल्याने पारायण होत असतं काय? त्या ओव्या चांगली वाचल्या पाहिजे, ओवी अनुभवली पाहिजे, जीवनात उतरली पाहिजे, ती कळाली पाहिजे. एक ओवी जर त्यांनी महाराज कळायची असेल तर त्याच्याकरिता फार शिकावं लागतं महाराज. त्याच्याशिवाय ओवी आत्मसात करता येत नाही. नाहीतर मानस जाणे जे बोले, याचा अर्थ एका मनुष्याने केला माणसं जाणे जे बोले. माणस आणि माणसं काही फरक आहे की नाही त्याच्यात? सरळ सरळ गोष्ट आहे महाराज. मानस म्हणजे तुमचं मन, तुमच्या बोलण्यातून त्यांनी महाराज अंतःकरणातल्या भावना कळतात हे सांगण्याचं तात्पर्य आहे. मानस जाणे जे बोले. नाही तर मग त्याचा अर्थ लावताना लावणाऱ्याने लावला माणसं जाणे जे बोले. कसा त्यांनी अर्थ लागेल? म्हणून त्यांनी अर्थाची दृष्टी आली पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. ती येण्याकरिता आपल्याला शास्त्र माहीत असलं पाहिजे. आपला आचार, आपला विचार, आपला उच्चार, या तीनही गोष्टींना शास्त्र असलं पाहिजे. आपला जो आचार आहे की नाही हा पूर्वमीमांसा शास्त्रानुसार असला पाहिजे. आपला जो विचार आहे ना हा उत्तर मीमांसा शास्त्रानुसार असला पाहिजे. आणि आपला जो उच्चार आहे ना हा पाणिनीच्या व्याकरण शास्त्रानुसार असला पाहिजे. 3 शास्त्र मी तुमच्या समोर सांगितले. आपलं काही कळत नाही महाराज. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. आपल्या मस्तकावर शिखा आहे, ती का धारण केली पाहिजे? ती जैमिनी ऋषीनं विचारा, त्याने पूर्वमीमांसा सांगितली महाराज. नास्तिक शास्त्र आहेत. नास्तिक नास्तिक शब्दाचा अर्थ करताना लोक अर्थ करतात जे देवाला मानत नाहीत ते नास्तिक. जे देवाला मानत नाहीत ते नास्तिक नाहीत. जे वेदाला मानत नाहीत ते नास्तिक आहेत. माझ्याकडे प्रमाण आहे. नास्तिको वेद निंदका. जे वेदाची निंदा करतात ते नास्तिक आहेत महाराज. मग वेदाला न मानणारे 6 आहेत. त्याच्यात नंबर 1 पहिला नंबर लागतो चारवाकाचा. चारवाक हा नास्तिक आहे, वेदाला मानत नाही. खावे प्यावे मस्त राहावे म्हणजे त्यांनी ऋणम कृत्वा घृतम पिबेत ही त्याची भूमिका असते. तो त्यांनी महाराज कर्ज काढून तूप पितो म्हणतो, खाऊन पिऊन मरायचं अशी त्याची अवस्था असते महाराज. हा चारवाक आहे, नास्तिक आहे. दुसरं त्यांनी शास्त्र आहे जैन, जे वेदाला मानत नाहीत. आहेत अहिंसावादी, फार चांगल्या गोष्ट आहे, पण वेदाला मानत नाहीत, नास्तिक आहेत. नंतर त्यांनी बुद्धांचे 4 शिष्य आहेत महाराज. त्यांना 4 प्रकारचा उपदेश बुद्धांनी केला. शून्यम शून्यम, क्षणिकम क्षणिकम, दुःखम दुःखम, अजून एक काय माझ्या आठवणीत नाही. असं 4 प्रकारचा उपदेश 4 शिष्यांना केलं. त्या 4 शिष्यांच्या 4 शाखा वेदाला मानत नाहीत, ते नास्तिक शास्त्र आहेत महाराज. जसे नास्तिक आहेत तसे आस्तिक शास्त्र आहेत 6. त्या 6 आस्तिक शास्त्रांमध्ये न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र आणि उत्तर मीमांसा शास्त्र. त्याच्यामध्ये सांख्यशास्त्राचे कर्ते वेगळे, वेगवेगळे त्यांनी शास्त्र आहेत. प्रत्येक शास्त्राचे कर्ते वेगळे आहेत महाराज. न्यायशास्त्राचे कर्ते आहेत गौतम ऋषी, वैशेषिक शास्त्राचे कर्ते आहेत कनाद ऋषी, सांख्यशास्त्राचे कर्ते आहेत कपिल भगवान, योगशास्त्राचे कर्ते आहेत पतंजल महामुनी, पूर्वमीमांसा शास्त्र सांगितलं जैमिनी ऋषींनी आणि उत्तर मीमांसा शास्त्र सांगितलं व्यासदेवांनी. हे कशात सांगितलं असेल, हे कशाकरिता एवढं मी बोलतोय? मला प्रस्तांतरे सांगायची. प्रस्तांतरे त्यांनी आहे ना, म्हणून या 3 त्यांनी ग्रंथांकडे आपण पाहतो त्यावेळेला वेदांताचं सार पाहायला मिळतं. म्हणून त्यांनी महाराज श्रीमद भगवद्गीता म्हणजे महाभारतामध्ये त्यांनी महाराज 1.25 लाख श्लोक आहेत म्हणतात. महाभारती जे नाही ते नाहीचे लोकित्रय म्हणून व्यास उच्चिष्ट पाहे जगत्रय असं त्यांनी माऊली म्हणतात. तोंड भरून वर्णन केलं महाराज व्यासदेवांचं. पण व्यासदेवांनी महाभारतासारखा ग्रंथ निर्माण केला. त्या महाभारतामध्ये भीष्म पर्व आहे महाराज. अनेक पर्व त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये भीष्म पर्व आहे. या भीष्म पर्वाच्या अंतर्गत 700 श्लोक आलेले आहेत. त्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. श्रीमद भगवद्गीता म्हणजे तेवढंच रणांगणात गेले देवन अर्जुन बोलले तेवढंच लिहिलं तेवढं नाही, पूर्ण महाभारत आहे. या महाभारतामध्ये तेवढाच प्रसंग आपल्याला फक्त पाहायला मिळतो, ती श्रीमद भगवद्गीता आहे. भगवंतानं त्यांनी उपदेश अर्जुनाला केला. पहिल्या अध्यायात तर फक्त अर्जुनच बोलत होता. काही बोलत होता त्याला जे पंडितासारखा. मग त्याला त्याने असं वाटलं मीच बोलतोय, हा बोलतच नाही देव. मग व्याकुळ झाला तो, म्हणला कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामी तम धर्म संमूढ चेता, अशी माझी अवस्था झाली देवा, काहीच बोलत नाही श्री तो. मग त्यांनी महाराज हात जोडले, गुडघे जमिनीवर टेकवले अर्जुनान, मग पाया पडायला लागला. म्हणला देवा शिष्यस्ते हम शाधिमाम त्वम प्रपन्नम, मी तुझा शिष्य झालो, काहीतरी बोल ना देवा. मग तिथून पुढे देव बोलू लागला. त्याला जो तत्वज्ञानाचा उपदेश भगवंतानं केला त्यानं तो ऐकला आणि त्याच्या तोंडून पावतीच बाहेर पडली, पोहोच पावती. तुम्हाला नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मिगत संदेह करिष्ये वचनम तव. देवा तुझ्या अनुग्रहानं मला त्यांनी आठवण झालेली आहे, मी स्वरूपाला जाणतोय,
म्हणून करिष्ये वचन, तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे. अर्जुन कर्तार्थ झाला. अर्जुन त्यांनी महाराज बोध संपन्न झाला. भगवंताला हे कळालं महाराज. ज्ञानोबरांनी ओवी खर्च केली. ते म्हणतात, मग सावळा सकंकनो बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराज हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. अशी अवस्था अर्जुनाला भगवंतानं प्राप्त करून दिली. ती श्रीमद भगवद्गीता आहे. व्यासदेवांनी उपनिषदांमधून त्यांनी महाराज बोध प्राप्त करून दिला. वेदामध्ये 3 कांड आहेत. कर्मकांड आहे, उपासना कांड आहे आणि ज्ञानकांड आहे. कर्मकांड सांगण्याकरिता ब्राह्मणके आहेत, उपासना कांड सांगण्याकरिता आरण्यके आहेत आणि ज्ञानकांड सांगण्याकरिता त्यांनी महाराज उपनिषद आहेत. हा 3 त्यांनी भाग पाहायला मिळतात. म्हणून त्यांनी श्रीमद भगवद्गीता असो ती त्रिकांडात्मक आहे. त्याच्यानंतर त्यांनी उपनिषद असले तरी त्रिकांडात्मक त्याच्यातला एक भाग आहे. म्हणजे त्यांनी महाराज ज्ञानपर असणारा भाग आहे. आणि ब्रह्मसूत्र म्हणजे निखळ असणारं ज्ञान, अथा तो ब्रह्म जिज्ञासा व्यासदेवांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी एवढे ग्रंथ कशाकरिता? परमार्थामध्ये प्रवेश करण्याकरिता, परमार्थ कळण्याकरिता. प्रस्थानत्रयी म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्यांनी महाराज त्या 3 ग्रंथांच्या माध्यमातून परमार्थात प्रवेश. वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश्वरी, नाथ महाराजांचं भागवत आणि जगद्गुरु तुकोबरायांची गाथा. हे 3 ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. या माध्यमातून आणि परमार्थात प्रवेश होतो. मग 3 प्रकारानं परमार्थ सांगितला. म्हणजे कर्म मार्ग सांगितला, एक उपासना मार्ग सांगितला, एक ज्ञान मार्ग सांगितला. आता 3 मार्गच आहेत महाराज. तुम्ही कोण्याही मार्गाने प्रवेश करायचा प्रयत्न करा. कर्म मार्गाने जर जाण्याचा प्रयत्न करत असाल तर कर्म मार्ग स्वीकारत असताना निष्काम कर्म करावं लागतं. भगवान म्हणतो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. भगवान त्यांनी म्हणतो, म्हणजे कर्म जर करायचं असेल तर निष्काम कर्म केलं पाहिजे. माणसाला निष्काम कर्म करता येत नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराय निष्काम कर्म करत होते. तुकोबारायांच्या जीवनामध्ये फार असे प्रसंग मला सांगता येतील. वेळ कमी आहे ना, मला जास्त त्यांनी महाराज चरित्र तुकोबारायांचं सांगायचं नाही. पण तरी सुद्धा त्यांनी तुकोबारायांच्या चरित्रात असे फार भाग आहेत की ज्यांनी जगदोद्धाराकरिता, जगाच्या उपकाराकरिता फार अशा पद्धतीनं प्रयत्न केले. गाव देहुगाव माझं स्वच्छ असावं, निर्मळ असावं. गावात फार गटारा झाल्या होत्या. तुकोबारांनी स्वतःच त्यांनी महाराज हातात कुदळ खोरं घेतलं आणि सगळ्या गावातली स्वच्छता मोहीम हातात घेतली. मग लोकांच्या लक्षात आलं की तू काही एकटाच करतोय. त्यावेळेला मध्य भाग होता तुकोबारायांचा. म्हणजे आधी तुकाराम शेठ म्हणत होते, फार संपत्ती होती ना, आधी तुकाराम शेठ म्हणायचे. नंतर मग आता सगळी संपत्ती अशा पद्धतीने गेली, दिवाळच निघालं. मग हेच लोक त्यांनी महाराज तुक्या म्हणायला लागले. तुक्या. नंतर जरा बरं आलं मध्य भागाला, मग जरा चांगली अवस्था झाल्यावर हेच लोक तुका म्हणायला लागले. आणि नंतर सगळे लोक तुकोबारा आहे, मग नंतर तुकाराम महाराज असं असतंच महाराज. ते चांगलं म्हणायला जे लोक असतात ना सुरुवातीला, वाईट म्हणण्याकरिता सुद्धा त्यांनी महाराज भाड्याने लोक आणावं लागत नाहीत, तेच असतात. फक्त त्यांनी तुमची अवस्था कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर. त्यांच्याकडे आमचं ग्रंथांचं चिंतन झालं. किशोर महाराजांना माहिती आहे ते, तुम्ही पाहिलं असतील, तुम्ही पण पाहिले असतील. पांढऱ्या फेट्यावाले बाबा, म्हणजे तोफच होते महाराज आमचे भाऊ. विशेष होते. असू द्या. असं त्यांची आठवण झाली का मग 2 शब्द कवायनं पण त्यांच्याविषयी सांगाविषयी वाटतात. आणि आपल्या गुरुजींचं नाही सांगायचं मग कोणाचं सांगायचं? मग आपण ज्यांच्याकडे शिकलो, ज्याने आपल्यावर उपकार केले, ज्याने आपल्याला सांभाळलं, त्यांचं सांगितलं पाहिजे. भाऊ म्हणायचे, माणसाला नावं नसतात, माणसाला पदव्या नसतात, पदव्या तर संपत्तीला असतात. ते म्हणजे पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परशुराम. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी पैशाचीच नावं असतात महाराज. आम्हाला लहानपणी एक गोष्ट शिकवली जायची बघा. ते एक बहीण भावाची गोष्ट होती. बहीण भावाची, फार चांगला भाऊ, फार चांगली बहीण. बहीण त्यांनी थोडीशी गरीब झाली आणि तिच्या घरची परिस्थिती बिघडली. मग भावाच्या घरी आली काहीतरी मदत भेटल म्हणून. ती गरीब होती, भाऊ श्रीमंत होता. मदत तर केली नाही महाराज. तिला रात्री राहण्याची व्यवस्था गोठ्यात केली. गोठ्यात राहिली बहीण. आणि फार वाईट दिवस अशा पद्धतीने होते. मदत मागण्याकरिता गेली होती पण मदत काय तिला दिली नाही. अशी नाराज होऊन निघून गेली. कालांतराने तिचे दिवस बदलले आणि फार चांगले दिवस आले. श्रीमंत झाले, भावापेक्षा जास्त श्रीमंत झाले. आणि मग तिची श्रीमंती जेव्हा डोळ्यासमोर दिसायला लागली तेव्हा याच भावानं तिला आवर्जून जेवायला बोलावलं. ताई एकदा जेवायला ये घरी.
मग ताई आली महाराज जेवायला. 5 पक्वान्नांचा स्वयंपाक होता. असा स्वयंपाक तयार केला, गोडधोड महाराज सगळे पदार्थ तयार केले आणि समोर ठेवले. आणि ठेवल्यानंतर म्हणे जेवा आता. तिने ते ताट थोडंसं बाजूला केलं आणि आपल्या गळ्यातले अलंकार काढायला सुरुवात केली. मोठ्या गळ्यामध्ये नेकलेस होता, फार तोळ्याचा असेल, मला तरी काय करायचं, 10-5 तोळ्याचा म्हणा, मला कुठे विकत घ्यायचा होता. पण असं त्याने नेकलेस काढला, समोर ठेवला, नाकातली नथ काढली, समोर ठेवली, हातातल्या पाटल्या काढल्या, बांगड्या नाही पाटल्या काढल्या, समोर ठेवल्या. सगळे सोन्याचे अलंकार पाटावर ठेवले. आणि ते अलंकार पाटावर ठेवल्यानंतर ताटामध्ये जे पदार्थ होते त्यातला एक एक पदार्थ उचलला, लाडू घेतला, बांगडीवर ठेवला, जिलेबी घेतली, नथीवर ठेवली, गुलाबजाम घेतला, तो त्याने आणखी कोणत्या तरी अलंकारावर ठेवला. तो भाऊ आणि ती भाऊजाई पाहतच राहिली. ताई काय करतेस हे? ती म्हणली जेवण. पण असं कसं जेवण, तू अलंकारावर का बरं ठेवतेस? ती म्हणली बाळा, हे जीवन त्यांनी माझ्याकरिता नाही, या अलंकारांकरताच आहे. मी तर जेवायला आले होते तुझ्या घरी, त्यावेळेस तू मला शिळं पाकळं खाऊ घालून गोठ्यात झोपवलं होतंस रे. आणि आज त्यांनी मला स्वतःहून जेवायला बोलवलं. हे माझ्याकरता जेवण नाही, हे माझ्या श्रीमंतीकरता जेवण आहे. हा महत्वाचा विचार आहे. ही समाजाची रीत आहे महाराज, असाच आहे समाज. म्हणून त्यांनी महाराज समाज कधी बदलेल सांगता यायचं नाही. जे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात उद्या तेच तुमची निंदा करायला तयार होतील. आधी तुकाराम शेठ म्हणत होते, आता तेच तुक्या म्हणायला लागले. मला तुकोबाऱ्यांविषयी असं बोलायचं नाही, पण चरित्र सांगताना हे सांगावं लागेल ना महाराज, महत्वाची गोष्ट आहे. मग अशी अवस्था तुकोबाऱ्यां झाली. नंतर जरा थोडं बरं झालं घरचं वातावरण. मग तुका म्हणायला लागले. तुका, काही लोक हुशार असतात, तुका. मग तुकोबाऱ्यांविषयी असं बोलायला लागले. म्हणजे तुका एवढं जरा काम करतोस का? मग तुकोबाऱ्याने अख्ख्या गटारी साफ केल्या अख्ख्या गावातल्या. कर्म आहे की नाही? काही अपेक्षा होती, कोणी चांगलं म्हणावं, कोणी त्यांनी माझं नाव लौकिक करावं, काही त्यांनी महाराज विशेष गोष्टी म्हणत होत्या, काहीच नव्हत्या. निष्काम कर्म त्यांनी करत होते. एक म्हातारी रस्त्याने चालली होती. तिच्या हातामध्ये एक किटली होती. किटली काठी टेकवत टेकवत चालली होती, जख्ख झालेली होती. दुकानात जायचं होतं तिला, किराणा दुकानात. दुकानापर्यंत त्याने महाराज जाण्यासारखी कंडिशन नव्हती. 4 ठिकाणी बसायची आणि परत उभं राहायला सुद्धा त्रास होता. तुकोबाऱ्याने पाहिलं, म्हणे आजी रस्त्याने चालली, काय तिला होतंय? विचारलं म्हणे, आजी काय ग, का बरं? त्यांनी कुठे चाललीस? म्हणले मी दुकानात चालले. कशाकरिता? थोडं तेल आणायचं होतं म्हणून चालले होते. तुकोबारा म्हणले असं कर, तू इथंच बस, मी तुला तेल आणून देतो. आणून देतो म्हणलं की किटली हातात घेतली आणि तुकोबारा गेले तेल आणायला. गोड तेल आणायचं होतं, आणलं. काय पावशेर आणायचं होतं, तेवढं पावशेर तेल तिला 1 आठवडाभर जात होतं महाराज. मग ते तेल आणलं आणि तिच्या हातात दिलं. दिल्यानंतर त्याने तिलाही समाधान वाटलं. घरी गेले. घरी गेल्यानंतर ते तेल आता वापरात आणायला सुरुवात केली. कर्मधर्म संयोगानं आठवडाभर जाणारं तेल 15 दिवस झाले, 3 आठवडे झाले, महिना झाला तरी संपलं नाही. तेवढंच तेल होतं. महिना झालं तरी संपलं. तिला चमत्कार जाणवला. तुकारामानं तेल आणलं आणि महिनाभर गेलं. जे आठवडाभर जात होतं महिनाभर गेलं. आता बायकांचं कसं असतं, शांत राहायचं नाही. आपलं काय माउथ पब्लिसिटी, लगेच तोंडी प्रचार, लगेच प्रचाराला सुरुवात झाली. तुकानं तेल आणलं, आठवड्याचं आणलं, महिनाभर गेलं, आठवड्याचं आणलं, महिनाभर गेलं. सगळ्या गावात प्रचार. सगळ्या लोकांना तुकोबाऱ्यांविषयीचा कळवळा निर्माण झाला. तुका जरा दुकानात जाऊन तेल आणतोस का रे? मग 5-5 लिटरचे केंड हातात दिले तुकाराम महाराजांच्या. जा तेल घेऊन. गावातल्या दुकानदाराच्या तिथलं सगळं तेल संपलं आणि आता अजून तेल आणायचं. मग काय करायचं? या खांद्यावर एक केंड, या खांद्यावर एक केंड, हातात 2 केंड, डोक्यावर चुंबळ करून एक दिलेलं. आणि एवढं घेऊन त्यांनी महाराज तुकोबाराय तेल आणायला शेजारच्या गावात. काय होतंय? लोकांची सेवा. लोकांनी येड्यात काढलं हो पार. पण असं नाही म्हणलं की तुम्ही मला तेल आणायला पाठवलं म्हणून. असे लोक असतात. कर्म झालं की नाही, अपेक्षा तिळ मात्र सुद्धा नाही. तुम्ही मला चांगलं म्हणा, अमुक करा, काही अपेक्षा नाही. निष्काम कर्म आहे. हा अनुभव तुकोबाऱ्यांकडे आहेच ना महाराज. मग तुम्ही त्यांनी कर्मातला अनुभव अशा पद्धतीने सांगता आहात का? तुकोबारे म्हणले नाही, मी कर्मातला अनुभव सांगत नाही. मग त्यांनी त्याच्या पुढे त्यांनी उपासनेमध्ये सुद्धा प्रत्येक मनुष्याला काही कमी जास्त प्रमाणात अनुभव असतोच महाराज. उपासना त्यांनी शंकराची होते उपासना, विष्णूची होते उपासना, देवीची होते उपासना, गणपतीची होते उपासना, त्यांनी सूर्यनारायणाची होते, पंचदेवता उपासना होते. मग त्या उपासनेतलं काही अनुभव जगद्गुरु तुकोबाऱ्यांना त्यांनी सांगायचं आहे का? तुकोबाऱ्या म्हणजे मला तसला अनुभव तुमच्या समोर काही सांगायचं नाही. मला बरंच बोलण्यासारखं आहे. त्याला जर मी त्यांनी लांबवत राहिलो तर 8:30 वाजत आले ना महाराज. मला अनुभवाच्या मुद्द्यापर्यंत जायचं आणि तुकोबाऱ्यांच्या अनुभवापर्यंत जायचं, महत्वाचा विचार आहे. मग राहिलं ज्ञान.
ज्ञानाच्या माध्यमातून पण त्यांनी महाराज अनुभवापर्यंत जाता येताना ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. नाही ज्ञानेन सदृशम, पवित्र ज्ञानासारखं दुसरं काही नाही महाराज. ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा महाराज म्हणतात श्रेयो ही ज्ञानम अभ्यासाच, ज्ञानाचा अभ्यास करणं अतिशय श्रेयस्कर आहे. म्हणून ज्ञान माध्यमातून जर त्यांनी महाराज अनुभव पाहायचा असेल, तुकोबरायांकडे ज्ञानाचा अनुभव आहे ना महाराज. तुकोबरायांना ज्ञान आहे आणि ज्ञान संपन्न असणारे तुकोबर आहेत. त्यांनी स्वरूपाचा बोध श्री गुरूंच्या माध्यमातून प्राप्त. तुम्ही ऐकतात ना, अभंग म्हणून दाखवतो. ते म्हणतात पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोने संदेह बुद्धिभेद, जीव शिवासे ज रचिली आनंदे, आवटाविये पदी आरोहण, निजी निज रूपे निज विला तुका, अनुभत बालका हल्लरुगासी. अनुभव आहे महाराज. पांडुरंगानं अनुग्रह केला, सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह, संदेह सगळ्या प्रकारचा, संशयच संपले. संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर, जी विनाशाची वाघोर प्राणी असे. म्हणून सगळ्यांच्या पोटात संशय, आणि संशय म्हणजे असंभावना, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना, शास्त्रीय परिभाषेत त्याला असं म्हणतात. म्हणून त्यांनी अशा असंभावना पोटात असणं, मग तिथपर्यंत जाता येत नाही. श्रीगुरूंनी उपदेश केला, तत् त्वम असी ते ब्रह्म तू आहेस. आता हे त्यांनी सांगितल्यावर लगेच कळावं की नाही महाराज, याला संबंधरूप श्रवण म्हणतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे, असं शास्त्र म्हणतात. मग एकदा श्रीगुरू आले आणि त्यांनी आपल्या मस्तकावर हात ठेवून दिव्य अनुग्रह केला, आणि त्यांच्या अनुग्रहातून महावाक्याचं श्रवण झालं, आणि ते म्हणले ते ब्रह्म तू आहेस, तत् त्वम असे. एका क्षणात त्यांनी महाराज कळू शकतं, पण कोणाला? एखादाच असतो. काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तूची होणी उठी कवनो एको जो ज्ञानोबर आहे म्हणतात. कोणीतरी एखादाच असतो की ज्याला लगेच ज्ञान प्राप्त होतं. पण ज्याला लगेच ज्ञान प्राप्त होत नाही, त्यानं काय करायचं? दुसरं श्रवण करायचं. आधी संबंधरूप श्रवण सांगितलं, दुसरं श्रवण आहे विचाररूप श्रवण. त्यानं विचाराच्या मग त्यानं श्रवण करायचं, मग त्यानं मनन करायचं, मग त्यानं निधिध्यासन करायचं, मग त्यानं पुढचा प्रवास अशा पद्धतीने करायचा, आणि मग त्यानं त्या पूर्ण बोधापर्यंत त्यांनी जायचं. ज्ञान सगळ्यांना होत नसतं हो. ज्ञान प्राप्तीकरिता अधिकार असावा लागतो. ज्ञानप्राप्तीचा अधिकारी कोण शास्त्राला जर विचारलं, शास्त्र म्हणतं ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त केलेले आहेत, आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे, आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. ही झाली ब्रह्मज्ञानाची अधिकाऱ्याची व्याख्या. तुम्हाला कळाली ना? सगळ्यांना कळालीच म्हणायचं. आपण म्हणूनच घ्यायचं, कळालीच म्हणायचं. ही जर नाही कळाली, हे बघा, ज्याला मोक्ष स्वरूपापर्यंत जायचं असेल त्याला या स्टेशनावरूनच जावं लागेल. दुसरा मार्ग नाही, दुसरी वाट नाही. स्वरूपापर्यंत ज्याला जायचं याच माध्यमातून जावं लागेल, दुसऱ्या मार्गातून जाता येत नाही. अन्य मार्ग आहेत, फार श्रेष्ठ मार्ग असतील, पण ते सगळेचे सगळे मार्ग या मुद्द्यावर येतात, आणि इथूनच मोक्षापर्यंत जावं लागतं. माझं म्हणणं तुम्हाला आज नाही कळालं तर जर मोक्ष मिळवण्याकरिता ज्या दिवशी निघाल त्या दिवशी या मुद्द्यावर तुम्हाला यावंच लागेल महाराज. त्याला पर्यायच नाही, काय दुसरा काहीच मार्ग नाही. म्हणून ज्ञानप्राप्तीचा अधिकार व्हावा लागेल, आणि मग तो ज्ञानापर्यंत जाईन. मग त्याला बोधप्राप्ती. जगद्गुरु तुकोबर आहे, त्या बोधापर्यंत संदेहच घालवला. निरसोनी संदेह, बुद्धिभेद. बुद्धीमध्ये आपल्या भेद आहेत महाराज. 11 प्रकारचे भेद आहेत आपल्या बुद्धीमध्ये, आणि म्हणून आपल्याला देव भेटत नाही. बघा ना, जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर जडाचा भेद. किती झाले? 5 झाले जर मोजले असतील तुम्ही तर. त्याच्यानंतर त्यांनी महाराज स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. आता किती झाले? 8 झाले. पहिले 5 आणि हे 3, 8 झाले. देशभेद, कालभेद आणि वस्तुभेद. आता किती झाले? 11 झाले. 11 प्रकारचे भेद आपल्या बुद्धीमध्ये असतात. हे सगळेचे सगळे भेद आपल्या बुद्धीत आहेत, म्हणून आपण परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. मग परमात्मा जर ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त करून घ्यायचा असेल तर आधी संदेह घालवावा लागेल, आणि सगळे भेद घालवावे लागतील. मग तुकोबर आहे म्हणतात निरसोने संदेह बुद्धिभेद. त्याचा परिणाम काय झाला? जीव शिवा से ज रचिली आनंदे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं. जीव हा ब्रह्मरूप आहे अशी भावना. तत्वमसी महावाक्यामध्ये जे 3 पद आहेत ना, तत् आणि त्वम आणि असी, त्याच्यामध्ये तत् आणि त्वम हे जे 2 पद आहेत, या 2 पदाचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ पाहायला मिळतो. त्याच्यातल्या वाच्यार्थाचा त्याग करायचा, लक्षार्थाचं ग्रहण करायचं, म्हणजे भागत्याग लक्षणा करायची. आणि मग त्यांनी महाराज आसी पदानं त्याचं ऐक्य जाण्याचं, मग बोध स्वरूपापर्यंत जायचं. हे फक्त ऐकून ठेवा, हे कीर्तनात बऱ्याच वेळेला सांगितलं जात नाही. आणि का सांगितलं जात नाही? तुम्हाला कळत नाही म्हणून सांगितलं जात नाही.
त्याच्यात एक भीती असते, फार अवघड सांगितलं, लोक म्हणतील आम्हाला काहीच नाही कळालं, कोणी त्याची तारीख घेतली होती, पुढच्या टायमाला घेऊ नका असल्या तारखा, आम्हाला समजलं नाही, उमजलं, डबड्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं झालं, उमजना समजना काही, असं होण्याची दाट शक्यता असते. मग काय सांगायचं बंद करायचं का सांगणाऱ्यानं? खरंच हेच सांगितलं पाहिजे महाराज. हिंगणांग चिंगणांग काय ऐकता? खरं सांगतो मी तुम्हाला, हसाय करता, विनोद करण्याकरिता, अशी मजा करण्याकरिता त्यांनी कितीतरी माध्यमं, सोशल मीडिया त्यांनी महाराज उफाळून आले, त्याचा पूर आलाय महाराज. आता उगा मोबाईल जर उघडला तर त्याच्यामध्ये किती हसायचं तुम्हाला काही सापडलं हसण्याचं. अख्खी हास्याची जत्राच आहे त्याच्यामध्ये. चला हवा येऊ द्या, कुठं नाही हवा येते, मग हसायचं म्हणून हसू शकता. हे कीर्तन काय हसण्याचं साधन थोडंच आहे, हे कीर्तन काय त्याने महाराज विनोदाचं माध्यम थोडंच आहे. आणि हे कीर्तन नाचू कीर्तनाचे रंगीन ज्ञानदीप लावू की ज्ञान पदरात पाडण्याचं साधन आहे. म्हणून ज्ञानाचा अनुभव असला पाहिजे. तुकोबऱ्यांना अनुभव आहे, जीवशिवासे जरचिले आनंदे, आवटावी हा अनुभव आहे तुकोबऱ्यांचा. तुकोबराय म्हणतात, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैता द्वैत, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंग तुकात. तुकोबऱ्यांचा अनुभव आहे महाराज. अजून सांगू का? ते म्हणतात, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्मा, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी, दिली तिलांजली कुळनाम रूपासी, देहजाचा त्यासी समर्पिला, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा. अनुभव आहे कशाचा? ज्ञानाचा अनुभव आहे. ज्ञान संपन्न जगद्गुरु तुकोबर आहेत, पण तुकोबऱ्यांना हा सुद्धा अनुभव सांगायचा नाही, कारण ज्ञानापर्यंतच थांबायचं असतं तर ते असं नसते म्हणले, हे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, हे भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव, मी भक्त तुझे ऐसे करी. मी भक्त तुझे ऐसे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्मज्ञान नको म्हणतात, ते म्हणतात न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजरे सगुण रूप पुरे. म्हणजे ब्रह्मज्ञानापुरते तुकोबराय मर्यादित राहिले नाहीत महाराज. हे आधीचे अनुभव आहेत ना महाराज, हे अनुभवच आहेत, तिथपर्यंत ठीक आहेत. कर्म मार्गाचा अनुभव, उपासना मार्गाचा अनुभव, योग मार्गाचा अनुभव. हे आवटावी पदी आरोहण म्हणजे काय? आवटावी म्हणजे कुंडलिनी. आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती, आपलं शरीर म्हणजे पॉवर स्टेशन आहे महाराज. ह्याच्यामध्ये एक एक चक्र आहे, मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, हे चक्रच आहे सगळे. हे चक्र त्यांनी महाराज उल्लंघन करून कुंडलीनं जावं लागतं. ती एक नाडी आहे, त्याला ब्रह्मनाडी म्हणतात, जी मूलाधारातून सहस्त्रदल कमलापर्यंत आहे. त्याच्या अंतर्गत 3 नाड्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. 6वा अध्याय वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. त्याच्यातून त्यांनी सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी शक्ती प्रवास करते आणि ती सहस्त्रदल कमलापर्यंत जाते. हा अनुभव आहे तुकोबऱ्यांचा. आवटावी पदी आरोहण. आऊट शब्दाचा अर्थ, आऊट म्हणजे डोक्यात गेलेलं नाही. आऊट म्हणजे 3.5. आऊट शब्दाचा अर्थ तो 3.5. मग 3.5 आऊट हात का मानव देह असं आपण म्हणतो ना, आऊट मात्रा असं त्यांनी म्हणलं जातं. ओम आहे की नाही, आपला सिंबल, आपल्या धर्माचा मुख्य सिंबल ओम आहे. त्या ओम मध्ये त्यांनी आकार आहे, उकार आहे, मकार आहे आणि त्याच्यावरती अर्ध मात्रा आहे, म्हणजे ती आऊट मात्रा असं त्याला म्हणतात. म्हणून त्यांनी आऊट म्हणजे 3.5. कुंडलिनी शक्ती 3.5 वेटोळे घालून त्यांनी बसलेली आहे. ती ऊर्ध्वमुख होते आणि सहस्त्रदल कमलापर्यंत जाते. अनुभव आहे तुकोबऱ्यांचा, योगातला अनुभव आहे. ते त्यांनी ज्ञानाचा अनुभव त्यांनी सांगितलं. उजाळाला दीप गुरुकृपा, ज्ञानातला अनुभव आहे. हे सगळे अनुभवच आहेत, पण एकावर चढ एक असणारे अनुभव आहेत.
मग ज्ञानाचा सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. पण ज्ञानापेक्षाही पुढे त्यांनी महाराज जर काय असेल तर त्या ज्ञानाच्या पुढे साधू संतांनी ज्ञानाला गिळून एक विशेष असणारी अवस्था प्राप्त करून घेतली. आणि ती अवस्था जर कोणती असेल तर ती भक्तिमय असणारी अवस्था आहे. ते म्हणतात टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद. हे मला नाचू नाही म्हणता येईल, आता लेकरं दिसतात ना मला, यांच्यावर नाचलोय मी. असं त्यांनी मला फार गोड त्यांनी उड्या मारतात, खेळतात. किशोर महाराजांनी फार चांगले त्यांच्यावर संस्कार अशा पद्धतीने केलेले आहेत. पण आता वेळ माझ्याकडे कमी आहे ना, म्हणून त्यांनी नाही तर मला आवडतंय. वारकरी चाली फार गोड आहेत महाराज. वारकरी चाली म्हणलं की अंग भरून येतं. आता ते किशोरला मी आल्याच म्हणलो की फार वर्षानंतर त्यांनी भेट झाली. तुम्ही तरी आत्ता मला कारखान्यावर भेटले होते सगळे. मग त्यांनी हे फार वर्षानंतर भेटतात. कसं असतं, स्वच्छंदपणानं त्यांनी महाराज गायन करणारी मंडळी भरपूर आहेत, पण संप्रदायाच्या चाकुरीत राहून भगवंताचं भजन करणारी मंडळी फार कमी आहेत. आपण संप्रदायाच्या चाकुरीत राहून भजन करत आहात, फार समाधानाची गोष्ट आहे. नाही तर हिंगणांग चिंगणांग कुठेही पाहायला मिळते, त्याचा काही उपयोग नसतो. म्हणून संप्रदाय फार महत्वाचा आहे. संप्रदायातल्या चाली महत्वाच्या. म्हणू का एक चाल 5-10 मिनिटं कीर्तनाला उशीर झाला तर कोणी तक्रार नाही केली पाहिजे मला. हे टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद. भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोगाची आटला भेद, भोगाची आटला भेद. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, रोजच्या कीर्तनात असं एकदा तरी झालं पाहिजे. यांच्याकडे पाहून आपल्या मनात काहीतरी घुसलं पाहिजे की आपल्या घरातले लेकर सुद्धा असे व्हावेत. फार महत्वाची गोष्ट आहे. हे असं शिकलं पाहिजे आपल्या पोरांनी. लोकांना वाटतं मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, तो त्यांनी वकील झाला पाहिजे, सगळं झालं पाहिजे. मला मान्य सगळे झालं पाहिजे. पण त्याच्याबरोबर तो वारकरी झाला पाहिजे आणि असा टाळ घेऊन कीर्तनात नाचलं पाहिजे. असे स्वप्न सगळ्यांनी पाहिले पाहिजे. हे स्वप्न पाहत नाहीत महाराज लोक. नाही का गबाळ जमा करायचं. काय करता गबाळाला, ते काय बरोबर येणार थोडंच आहे आपल्या. टाळा टाळे लोपला नाद, अंगोअंगी, याला टाळाटाळी करायची नाही बरं. अंगोअंगी मोराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. ज्ञानाला गिळून गोविंदाचं भजन केलं पाहिजे. आपले संत असेच आहेत महाराज.
ज्ञानाला गिळून भगवंताचं भजन करत राहिले आणि त्या भजनाचा परिणाम जर काय झाला असेल, ती भगवंताची भक्ती आहे. त्या भक्तीमध्ये पदार्पण त्यांनी महाराज केलं आणि त्या भक्तीनं त्यांनी महाराज दिव्य असणारा अनुभव जीवनामध्ये आला. भक्तीनं भाग्य प्राप्त झालं. लोक कशालाही भाग्य म्हणतात महाराज. भाग्य तरी नोहे, धन, पुत्र, दारा, हे तीनच त्यांनी महाराज, पुढचं नाही मला सांगायचं. हे भाग्य नाही महाराज. धन म्हणजे लोक फार श्रीमंत होतात, ते मध्ये फार भाग्यवान आहे, फार श्रीमंत झाले. काय करतो श्रीमंतले तुझ्या? तू मरायला लागल्यानंतर जर यम आला आणि तुझी श्रीमंती फार पाहून त्याला म्हणला, हे बघ तुला 10-5 पेट्या देतो पण मला ठेव इथं, यम ऐकल का तुमचं? काय ऐकणार नाही. काय तुमच्या श्रीमंतीचा उपयोग आहे? म्हणून त्यांनी श्रीमंत व्हायचं नाही का? हो ना बाबा, श्रीमंत तुझ्या कपाळात असलं तर श्रीमंती तुझ्या पायावर लोटांगण घालीत येईन. तू स्वतःहून अट्टहास करण्याची आवश्यकता नाही. म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धानं प्राप्त होणाऱ्या असतात, त्या स्वसामर्थ्यानं प्राप्त होत नाहीत. म्हणून त्यांनी महाराज हे भाग्य नाही. दारा म्हणजे फार चांगली बायको भेटली, देखणी मग हा ते फार भाग्यवान आहेत, त्यांची बायको फार सुंदर आहे. काय करतो सौंदर्याला? मला पाहन पान फुलवा, अशी त्यांनी अवस्था. ती चांगली स्वभावानं पण असली पाहिजे ना. नाहीतर उपरशे तो खूप बनी वक्ते बाबा म्हणायचे, अंदर की राम जानी. वरून फार छान दिसतं, आतमधलं काय माहिती, देवाला डोळे. म्हणून फार चांगली बायको मिळाली भाग्य नाही, फार चांगला मुलगा झाला भाग्य नाही. भाग्य जर काय असेल, भाग्यवंत म्हणत या शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. हे भाग्यवंत म्हणून या शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. तेच खरे भाग्यवान आहे जे भगवंताला शरण गेले महाराज. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. जे भगवंताला शरण गेले ते भाग्यवान आहेत. निकटवास बरा संतापाई ते भाग्यवान आहेत. खरा भाग्याचा विषय तर हाच आहे महाराज. जगद्गुरु तुकोबार आहेत आणि ज्ञान संपन्न झाले, पण ज्ञानाला गिळून टाकलं आणि ज्ञानाला गिळून त्यांनी महाराज पुन्हा भगवंताची भक्ती करू लागले. त्या भक्तीच्या माध्यमातून अंतकरणामध्ये भाव प्रगट झाला. नुसती भक्ती असणं महत्वाचं नाही, भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. तो भाव अतिशय गरजेची गोष्ट आहे महाराज. त्या भावा वाचून त्यांनी भक्ती तुमची रंग भरणारच नाही. आमच्याकडे आत्माराम महाराज होते चांदेकर, कदाचित तुम्हाला माहीत असतील. नगरमध्ये होते आत्माराम महाराज चांदेकर, चांद्याचेच होते ते, पण नगरला राहायला होते. फार सुंदर दृष्टांत सांगायचे. एका तुम्ही ऐकतात ना सगळं, एका माणसानं त्यांनी महाराज कृष्ण भक्ती करत होता. 12 वर्ष कृष्णाची भक्ती केली महाराज. त्याला धूप दीप नैवेद्य त्याची फार चांगली षोडशोपचारानं पूजा. 12 वर्ष कृष्णाची पूजा केली, पण कृष्ण काही पावलं नाही महाराज. त्याला कृष्ण त्यांनी प्रसन्नच झाला नाही. त्याला वाटलं असं कसं देव आहे, 12 वर्षापासून इमानदारीनं सगळी सेवा करतोय आणि तरी कृष्ण प्रसन्न झाला नाही. म्हणला हा देव नाही, मला बदलून टाकायचा. दुसरा आणला महाराज देव. कोणता आणला मला माहित नाही, पण पहिला कृष्ण होता एवढी गोष्ट खरी. दुसरा आणला आणि कृष्ण बाजूला ठेवला. म्हणला तुझी 12 वर्ष सेवा करून प्रसन्न झाला नाही, आता तुला बाजूला करतो, दुसऱ्या देवाची पूजा करतो, तो लवकर प्रसन्न होईल. आणला दुसरा देव. आता त्याची पूजा करायला सुरुवात केली. म्हणल्यावर मग त्याला धूप दाखवायचा, त्याला दीप, त्याच्या पुढे घंटी वाजवायची, हे सगळं त्यांनी करायला सुरुवात केली. आता उदबत्ती लावली, त्याचा सुगंध त्यांनी नवीन देवाला, त्याला त्यांनी महाराज दिवा दाखवायचा, म्हणजे त्याला तो प्रकाश नवीन देवाला, ती घंटी वाजवायची नवीन देवाला. त्याच्या मनात विचार आला, कृष्ण बाजूला ठेवलाय, आता मी नवीन देवा करतो, हे सगळं करतोय, पण जरी हे केलं तरी घंटी वाजल्यावर कृष्णाच्या कानात आवाज जाईनच ना. दिवा वावळल्यानंतर त्याचा उजेड कृष्णापर्यंत जाणारच. उदबत्ती लावली की कृष्णाच्या नाकात वास जाणारच आहे. मग काय केलं पाहिजे? त्यानं असा विचार केला, या कृष्णाला हे जाऊ द्यायचं नाही. त्याचा राग आला. 12 वर्ष सेवा केली म्हणला, अजून सुद्धा प्रसन्न झाला नाही. कापसाचे बोळे आणले, त्याच्या नाकात घातले. कृष्ण मूर्ती होती छोटी, त्याच्या नाकात कापसाचे बोळे घातले, त्याच्या कानातही कापसाचे बोळे घातले, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून टाकली कृष्णाच्या. आणि मग नवीन देवाची आरती वाढायला, परत घंटी वाजवायला लागला. खदखदून हसली कृष्णाची मूर्ती खदखदून हसली. त्याला वाटलं मी एकटाच आहे घरातून पूजा करतो, कोण हसलं? नवीन देवाकडे पाहायला लागलं, तो काय हसत नव्हता. मग कृष्णाकडे लक्ष गेलं, अरे ही कृष्णाची मूर्ती हसायला लागली. घाई गेला, डोळ्याची पट्टी सोडली, कानातले बोळे काढले, नाकातले बोळे काढले. त्याच्यासमोर प्रश्न विचारला. म्हणला, अरे 12 वर्ष तुझ्यासमोर हे सगळे उपचार मी केले, एकदाही त्यांनी प्रसन्न झाला ना, आज दुसऱ्या देवाची पूजा करायला हसायला लागला, का असं करतोस? कृष्ण म्हणला, बाळा 12 वर्ष त्यांनी पूजा करत होता, पण 12 वर्षात एकदा सुद्धा तुला वाटलं नाही मी वास घेत असतो.
अशी भावना तुझ्या मनात तयार झालीच नाही. 12 वर्षात एकदाही तुला वाटलं नाही मी ऐकू शकतो, मी पाहू शकतो. तुला आज वाटलं मी पाहतो, म्हणून तू डोळ्याला पट्टी बांधली. माझ्या तुझ्यात भाव तयार झाला. भक्ती करीत होता पण भाव नव्हता. म्हणून भक्ती महत्वाचीच आहे, पण निवड भक्ती नाही, भाव. तो भाव जर नसेल, नुसती भक्ती करून काय, नुसतं गण लावायचं का पळाला. इकडून लावतो साऱ्या अंगाला गण, चट्ट्या पट्ट्याचा वाघ गुरुजी म्हणायचे. फक्त टेरील गण लावायचं नाही तर साऱ्या अंगाला गण लावायचं. काय करतो नुसतं गण लावून, इकडून गण तिकडून गण, फपकारे धानायची गंधाची नुसती. आणि साऱ्या अंगाला गंध लावल्यानं परमात्मा भेटत नसतो. परमार्थाचा गंध जीवनात उतरल्यानं परमात्मा भेटत असतो. हे तेवढंच महत्वाचं आहे महाराज, लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून त्याने नुसती भक्ती काय करतोस. लोकांची भक्ती कशी असते माहिती आहे. देवपूजा करायला एक भांडं असतं स्पेशल. त्या भांड्याला सगळे लोक गंगाळ म्हणतात. गंगाळ, त्याचं नाव गंगाळ नाही, त्याचं खरं नाव आहे गंगाजळी. त्याचं अपभ्रंशित नाव आहे महाराज गंगाळ. असं त्याने गंगाळ असतं. ते सगळे घरातले देव, ते टाक सगळे गणपती पिंपती गोळा करायचे आणि एक खट्टी गंगाळ्यात घालायचे आणि वरतून पाणी वाचायचं. सगळे एकाच वेळेला खंगाळायचे. सगळे देव घांगाळ्यात घालून खंगाळायचे. कालचा गंध पुसायचा आणि आजचा लावायचा. बरं लावताना तरी काही सुईचा लावतात का महाराज. गंध उघडायचा त्याने गमेलं बरं, असं त्याने घ्यायचा का लावायचा त्याला. मग त्याच्या डोळ्यात जातो का, नाकात जातो का, तोंडात जातो, काही विचार नाही करायचा. त्याला लगेच ताबडतोब त्याने गंध लावून टाकायचा आणि मग म्हणायचं देवपूजा झाली. तुझ्या कपाळाला लावताना कसा फुकून फाकून लावा लागतो, इकडून थोडा तिकडून थोडा असा बारीक लावा लागतो, कोरून कोरून. मग देवाला काही कपाळ नाही का लावायला. म्हणजे काय झालं, त्याची ती घंगाळ्यात घालून देवाची पूजा करणं ही भक्ती आहे. पण त्याच्या पोटात देव आहे याच्यामध्ये हा भाव नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी देवपूजा तर आपण करतोच, भक्ती आपण करतोच, त्याच्यात भाव गरजेचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्ञानापर्यंत गेलो, ज्ञान गिळून भक्ती करायला लागलो, पण निवड भक्ती नाही केली, भावयुक्त अंतकरणानं भक्ती केली. आणि तो भाव अंतकरणात प्रगट झाला आणि त्या भावनेनं जर काय झालं असेल तर मला प्रत्यक्ष अनुभव आला महाराज. त्या भक्तीचा, त्या भावाचा मला अनुभव आला. आणि तो अनुभव असा अप्रतिम अनुभव आहे, मला राहावेनाच म्हणून मी तुमच्या समोर सांगायला लागलो. आणि तेच महाराज वर्णन करून सांगतात. हा क्या माझा अनुभव, हा घे माझा अनुभव, कंटाळा करू नका. कीर्तनाला थोडा उशीर झाला की लोकांना वाटतं उशिरा सोडले. त्याने मनाला विचारायचं तू आला किती वाजता कीर्तनाला.
मी आलो त्या टायमाला 5-25च लोक समोर होते. आता मंडप भरलाय. हा म्हणजे आपण उशिरा जायचं आणि कीर्तन वेळेत सुटायची अपेक्षा करायची. हे कसं काय पदरात पडेल हो? हे याच्याकरताच कीर्तन आहे ना. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरसाचं पान करण्याकरिता कीर्तन आहे. म्हणून त्यांनी त्याचा अनमान नाही केलं पाहिजे. याचं ऐकलंच पाहिजे. फार गोड आहे महाराज. ते एकदा चाल म्हणायला लागले, फार गोड त्यांनी चाल. त्याच्यात विसरून जातो माणूस स्वतःला. गरज आहे त्याची त्याच्यात प्रवेश करण्याची. ज्याला कळेल त्याला कळेल. आता नाही कळेल त्याला बाबा काय करतो काय डोकं आपतील लोकांच्या पुढे. वस्तुस्थिती अशीच आहे. हा घे माझा अनुभव. हा पण माझा अनुभवच आहे रोजचा. भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण. भक्तिभाव भाग्याचा अनुभव मी तुमच्या समोर सांगतो. काय अनुभव सांगितला तुकोबारायांनी? भक्तीचा अनुभव सांगितला. निवळ भक्तीचा नाही, भावयुक्त अंतकरणानं केलेल्या भक्तीचा. काय झालं भावयुक्त अंतकरणानं केल्या भक्तीनं? म्हणे त्यांनी भाग्य उदयाला आलं. तेच खरं भाग्य आहे महाराज. आणि ते भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतं जर आपण भगवंताची भक्ती केली तर. आपण हरिभक्तीपरायण झालं पाहिजे. कायमस्वरूपी हरीच्या भक्तीमध्ये परायण. हरिभक्तीपरायण म्हणजे निवळ हरिभक्तीपरायण म्हणून कुठं चालतं का? परायणच झालं पाहिजे. खरोखर रात्रंदिवस भगवंताच्या भक्तीमध्ये रत झालं पाहिजे. म्हणून त्यांनी झालं तर त्याच्यामध्ये भाव प्रगट होईल आणि त्या भावानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने भाग्यस्थिती प्राप्त होईल. माझा भाग्याचा अनुभव मी तुमच्या समोर सांगतो. भक्ती आणि भावाच्या माध्यमातून. किती वेळचं तेच ऐकतो आहोत आम्ही. हा घे माझा अनुभव. मी अनुभव सांगतो. भक्तीचा सांगतो, भावाचा सांगतो, भाग्याचा सांगतो. काय अनुभव आला ते सांगा ना. किती वेळचं तेच चाललंय. सांगा तरी अनुभव काय आला, मग महाराज अनुभव सांगतात. नारायण नोहे क्षण वेगळा. काय अनुभव आहे? अनुभव सांगितला. लक्षपूर्वक ऐका. काय अनुभव आहे महाराजांचा? ते म्हणले देवच ऋणी केला म्हणजे माझं देवावर कर्ज झालं. हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. काय झालं? माझं देवावर कर्ज झालं. केला ऋणी नारायण. मग काय केलं देवानं? नोहे क्षण वेगळा. आता क्षणभर सुद्धा देव मला सोडून राहत नाही. हा माझा अनुभव आहे. देव अखंड माझ्या जवळ आहे महाराज. तुम्ही जर भक्ती कराल आणि भावयुक्त अंतकरणानं कराल तर तुमचे भाग्य उदयाला येईल आणि परमात्मा अखंड तुमच्याजवळ वास्तव्य करील. हे भाग्य, हा अनुभव तुम्ही सुद्धा लोकांना सांगू शकता महाराज. भक्ती केली पाहिजे. सर्वात श्रेष्ठ भक्ती. भक्तिपंत बहुसोपा असं म्हणलं जातं. श्रेष्ठ असणारी भक्ती आहे. 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, विष्णुपाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. सगळ्या भक्तीच आहेत महाराज. सगळ्यात कठीण भक्ती जर कोणती असेल तर दास्यत्व भक्ती. सगळ्यात अवघड भक्ती जर कोणती असेल तर आत्मनिवेदन भक्ती. बळीसारख्यानं आत्मनिवेदन केलं महाराज. समर्पण, संपूर्ण स्वतःला समर्पित केलं. उन्मत्त झाला होता बळी. त्रैलोक्याचा राजा झाला होता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? फार महत्वाचा विचार आहे. त्रैलोक्याचा राजा झाला. सर्वत्र त्याचंच राज्य आहे महाराज. आसुर कुळात जन्माला आला होता. त्याची परंपरा फार चांगली होती. हिरण्यकश्यपू. त्या हिरण्यकश्यपूला त्यांनी पुत्र झाला प्रल्हाद. त्या प्रल्हादाला पुत्र झाला विरोचन आणि विरोचनाला पुत्र झाला बळी. ही त्याची परंपरा आहे महाराज. बळीलाही मुलगा झाला, त्याचं नाव बाणासूर. मी त्याच्या पुढचं नाही सांगणार. म्हणून त्यांनी लांब त्याच्या पुढे पण परंपरा आहे. पण माझा मूळ असणारा मुद्दा हा आहे.
की हा बळी त्यांनी मोठा श्रेष्ठ होता. हा बळी त्यांनी महाराज द्वादश भागवत भक्तांपैकी एक आहे. श्रेष्ठ त्याचं जीवन आहे, भगवंताचा भक्त आहे. हा यज्ञ करत होता. यानं भगवती नर्मदा माईच्या तटावरती भरोच क्षेत्रामध्ये भृगुकच्छ नावाचं क्षेत्र आहे. तिथं त्यांनी महाराज यज्ञ केले. 100 यज्ञ त्यांनी केले. 99 यज्ञ पूर्ण झाले. 100वा यज्ञ सुरू होता. इकडे देवदेवता त्यांनी हिनदीन होऊन फिरत होत्या. बळीनं स्वतःचं राज्य स्थापन केलं होतं. बळीच्या आईचं त्यांनी महाराज त्या मातृकुलाचं त्यांनी नाव आहे दिती. आणि देवतांच्या मातेचं नाव आहे आदिती. आदितीला चिंता पडली, देवतांची माता, माझी मुलं हिनदीन होऊन फिरतात, काय करू. मग मात्र त्यांनी महाराज तिनं विचार मांडला कश्यप ऋषींच्या समोर, पतिराजाच्या समोर. माझी मुलं हिनदीन होऊन फिरतात, काहीतरी उपाय करा. माझ्या मुलाची इंद्राची सहाय्यता करणारा एखादा मुलगा मला होऊ द्या. त्याने व्रत सांगितलं, त्याचं नाव आहे पयोव्रत. लक्षपूर्वक आहे का, ज्याला संतती होत नाही त्यानं हे व्रत केलेलं फार फायदेशीर ठरतं महाराज. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते द्वादशी, फाल्गुन महिन्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत आणि 12 दिवस दूध पिऊन करण्याचं ते व्रत आहे. महिलांनी ते केलं पाहिजे म्हणून त्यांनी अशा पद्धतीने त्याला पय म्हणजे दूध, दुधानं त्यांनी दूध पिऊन करण्याचं व्रत आहे. असं त्यांनी व्रत तिनं केलं 12 दिवसाचं. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला. तम वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षया कर्मानुकारयामास पुरस्कृत्य प्रजापतीम. असा त्यांनी जगन्यंता परमात्मा उपेंद्राच्या रूपानं प्रगट झाला, म्हणजे वामनाच्या रूपानं प्रगट झाला. हा वामन भगवान त्यांनी 8 वर्षाची मूर्ती घेऊन ब्रह्मचार्य सगळ्या देवतांनी त्याला वेगवेगळ्या वस्तू दिल्या. माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी ते सांगणार नाही. भिक्षापात्र त्यांनी हातात घेतलं, अन्नपूर्णेनं ते दिलं महाराज. आणि मग त्या बळीच्या दारामध्ये अशा पद्धतीने गेले. बळीला त्यांनी महाराज मागण्याकरिता गेले. बळी त्यांनी यज्ञवेदीवर बसला होता. त्यानं समोरून त्यांनी महाराज वामनाला येताना पाहिलं. त्याला नमस्कार करायची इच्छा झाली. हे बघा, परिचय नसताना जर नमस्कार करावा असं वाटला की समजायचं त्याच्यामध्ये काहीतरी विशेषत्व आहे. बळीनं त्यांनी महाराज नमस्कार केला. विचारलं, महाराज आपण कोण आहात. मग त्यांनी सांगितलं, मी असा बटू आहे आणि मी त्यांनी 3 पावलं जमीन मागण्याकरिता तुझ्याकडे आलेलो आहे. म्हणे त्याने एवढाच दिसतो, तुझी बुद्धी पण तेवढीच आहे. मी त्रैलोक्याचा राजा आहे, जरा जास्त काहीतरी माग. म्हणले, बळी जर द्यायचं असेल तर दे, नाही तर जास्त शहाणपणा करू नको, मी चाललो. अरे म्हणे, गरम डोक्याचा ब्राह्मण आहे. ब्राह्मणाचा तळतळाट घेऊ नये महाराज कधी. ब्राह्मणाचा सन्मान करत जावा, ब्राह्मणांना आदर देत जावा. आता लोकांना ब्राह्मणांची ॲलर्जी झाली महाराज. लोक फार फॉरवर्ड झाले ना, फार दसकटे पुढे गेले महाराज. काय सांगायचं, 2-4 पुस्तकं शिकले नाही, कुठे 2-4 डिग्र्या मिळवले की त्यांना वाटतं आपण म्हणजे काहीतरीच झालो. तू काहीच झाला नाही. याडे पोट भरायची विद्या शिकला म्हणजे काय झाला. फार डिग्री मिळाली, चांगलं पॅकेज मिळालं, महिन्याला त्यांनी 10 लाख रुपये मिळाले. म्हणजे काय झालं, तू चांगलं खाशील याच्यापेक्षा काय करशील, लक्झरी व्यवस्थित राहशील, डनलपच्या गादीवर झोपशील, अशी तुझी अवस्था, याच्यापेक्षा काय करशील. अरे पोट भरण्याची विद्या श्रेष्ठ नाही, मुक्त होण्याची विद्या श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतोय. विद्या जर मिळवायची असते तर मुक्त होण्याची विद्या. अरे असा एखादा शब्द कीर्तनकाराच्या मुखातून जावाच महाराज, तो सुद्धा माणसाचं जीवन बदलू शकतो जर खरंच कीर्तन ऐकणारा असला तर. मी ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरज छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा, त्यांचा जन्म मुस्लिम समाजात झाला होता. मुस्लिम समाजात त्यांच्या दिंडीत जाऊन त्यांनी कीर्तन करायला लागलं. मी 15-20 वर्ष त्यांच्या दिंडीत अशा पद्धतीने गेलो. म्हणून त्यांनी महाराज मुस्लिम समाजात जन्माला आले. मिरी गावात राहत होते. मिरी गावात राहत होते. आणि मोठ्या बाबांचं कीर्तन होतं, रघुनाथ महाराजांचं कीर्तन. त्यांनी ऐकण्याकरिता गेले नव्हते. रघुनाथ बाबांचं फार नाव होतं महाराज प्रसिद्ध. बाबांचं कीर्तन पाहायला गेले होते. कीर्तन काय पाहायची गोष्ट असते का, पण ते पाहायला गेले होते. पिंपळाच्या पारावर बसले, पाय सोडून कीर्तन पाहायला गेले. कीर्तन ऐकलं, कीर्तनाला अभंग होता, तरीच शोभे वेडी होय नग्न धडफाडी, काय बोलाचे गौरव आतवरी 2 भाव. असं सुंदर चिंतन ऐकलं. एक मुस्लिम युवक त्यांनी महाराज चिंतन ऐकत होता. अरे त्या धर्मातूनच बाजूला झाला, आपल्या धर्माचा स्वीकार केला. बाबांच्या संगतीत 12 वर्ष अशा पद्धतीने राहिले. मोठ्या बाबांच्या संगतीत बाबा आमचे चोपदार राहिले. असं म्हणतात, बाबा मोठ्या बाबांनी फक्त पाहायचं, त्यांनी पाहिलं तरी कळायचं त्यांना काय पाहिजे. बोलायचं आमची गोष्ट राहिली महाराज. एवढी सेवा केली. माझ्यासारखे बरेच कीर्तनकार आहेत बाबांच्या माध्यमातून तयार झाले. खरं सांगतो मी तुमच्यासमोर. का सांगतो, कशाकरिता. अरे कीर्तनातून एखादा असा शब्द बाहेर पडतो कीर्तनकाराच्या तोंडातून की माणसाचं जीवन बदलू शकतो. स्वानंद सुखनिवासी श्री जोग महाराजांच्या जीवनामध्ये असाच प्रसंग होता की नाही. रेड्याची झुंज काय सोडवता, काळाची झुंज सोडून दाखवा, एका शब्दानं परिवर्तन केलं महाराज. आणि मग त्यांनी विष्णुपंत जोगांचे जोग महाराज झाले. किती मोठी अवस्था आहे.
हे त्यांनी मला एक शब्द माणसाच्या जीवनात परिवर्तन करतं. तसा माझा शब्द लक्षात ठेवा तुम्ही. पोट भरण्याची विद्या काय शिकता, मुक्त होण्याची विद्या शिकली पाहिजे, ती गरजेची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्यांनी बळीच्या दारात भगवान वामन त्यांनी गेलेले आहेत. आणि मग ते त्यांनी महाराज काहीतरी मागायला आले. 3 पावलं जमीन दे म्हणले. बळी तू देतोस की नाही तर जातो. रागावले त्यांनी. रागू नका म्हणले, मी देतो. हातात पाणी घेऊन संकल्प सोडायला इतक्यात त्यांनी शुक्राचार्य त्यांचे गुरु होते धावत आले. हे यशभैरवचने साक्षात भगवान विष्णुरव्यहा कश्यप आदितीर जातो देवानाम कार्य साधका. देवतांचं कार्य सिद्ध करण्याकरिता हा त्यांनी प्रत्यक्ष विष्णू आलेला आहे. देऊ नकोस. मग तर त्याची छातीच मोठी झाली बळीची. तुम्हाला जगाचं पालन करता देव आहे, माझ्या दारात मागायला आलेला आहे, का देऊ नको, मी द्यायला तयार आहे. पाणी हातात झारी घेतली आणि पाण्यात संकल्प त्यांनी करायला लागला. झारीच्या तोंडात शुक्राचार्य अडकून बसले. का पाणी पडत नाही म्हणून काडी घेतली आणि डबचली. शुक्राचार्याचा डोळाच फुटला. आडा आला म्हणून फोडियाला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला. बाहेर आले शुक्राचार्य, रक्तबंबाळ झाले होते. मूर्खा, तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, माझा डोळा फोडून टाकला. वक्ती बाबा फार सुंदर सांगायचे. बरं, हे तुम्ही वक्ती बाबांचं नाव ऐकून असाल की माहित नाही, पण आमचा पिंडच त्यांचा आहे. हे त्यांनी आम्ही त्यांच्याच पद्धतीने बोलतो, दुसरं कोणाचं बोलायचं हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज ते आले. शुक्राचार्य डोळाच फोडून टाकला. शुक्राचार्यांनी शाप दिले महाराज बळीला 3. कान उंच करून ऐका. पहिला दिला, तुझी सगळी संपदा हडप केली जाईल. दुसरं त्यांनी सांगितलं, तू बांधाला जाशील. आणि तिसरं सांगितलं, तुला सुतलाच जावं लागेल, म्हणजे पाताळात जावं लागेल. त्याच्याच गुरुनं सांगितलं. आणि लोक म्हणतात 28 प्रश्न घेऊन गेले एक माणूस वक्ते बाबाकडे. आणि त्यांना म्हणला त्यांनी, तुमच्या देवानं असं करावं का. त्याच्यात हा प्रश्न होता एक, की त्यांनी पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवंत असणारा बळी होता आणि त्या बळीला त्यांनी पाताळात नेलं. तुमच्या देवानं असं करावं का. आता ते वक्ते बाबाच होते. त्यांचे शब्द सांगतो, माझे शब्द नाहीत. बरं, तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक शब्द परत एकदा सांगतो, माझे शब्द नाहीत, त्यांचे शब्द आहेत. ते म्हणले, का रे, तुला फार बळीचा पुळका आला. बळी काय तुझ्याचा नवरा होता. आता काय शब्द आहेत महाराज, कशा करता वापरले. बळी काय तुझ्याचा नवरा होता. का म्हणले माहिती आहे तुम्हाला. मला त्यांच्या आवाजात सुद्धा सांगता येत आहे, पण नाही सांगणार मी, जाऊ दे. मिमिक्री करत जाऊ नये महाराज मोठ्या माणसाची, असू द्या. का म्हणले, अरे या बळीने काय केलं होतं. बळीने इंद्राला हाकलून दिलं होतं आणि त्याच्या घरात घुसला होता. एखाद्या माणसाचं राहतं घर असावं व वडलोपार्जित असावं आणि त्याला त्याच्या घरातून हाकलून द्यायचं, आपण त्याच्या घरात घुसून त्यांनी राहायचं, चांगली गोष्ट आहे का. मग काय केलं देवानं फक्त त्याची जागा त्याला दाखवली. आसुरांना राहण्याची जागा होती पाताळ. लोक ते पाताळात घातलं. काय चूक केली. तू लागला बळीचे शहाणपणा त्यांनी सांगायला, म्हणून असं म्हणले महाराज. करोने का हार तो पाताळी घातला. करोने का हार तो पाताळी घातला. जसंच त्याने महाराज हातात पाणी घेऊन संकल्प सोडला ना, यानं कहार केला महाराज. एवढाच होता, 8 वर्षाचा दिसत होता. त्रिविक्रम रूप धारण केलं. मग त्यांनी महाराज सांगितलं, 3 पावलं जमीन पाहिजे. एका पावलामध्ये खालचे लोक व्याप्त केले. भूलोक, भोरलोक, जनलोक, तप, हे त्यांनी सगळेचे सगळे व्याप्त केले. ऊर्ध्वलोक आणि अधोलोक. 14 भुवन. सप्तलोक खाली आहेत आणि सप्तलोक वर आहेत. 14 भुवन त्यांनी एका पावलात खालचे लोक आणि दुसऱ्या पावलात वरचे लोक व्याप्त करून टाकले. एक पाय ठेवायला जागा राहिली नाही, तिसरा पाय कुठे ठेव सांग. त्याची सगळी संपदा हडप झाली. पहिला शाप खरा झाला. का जागाच नाही पाय ठेवायला, याला बांधून टाका रे. दुसरा शाप खरा झाला, बांधला गेला. मग रडायला लागला. 9 वाजले म्हणून नाही, रडायला लागला. का रडतोस बळी. देवा तू आला असन, माझ्याकडे मागतोस, माझ्याकडे द्यायला काहीच नाही. मग काय करायचं. त्याची बायको आली महाराज पुढे. कधी कधी बायको सुद्धा फार कामाची असते. लक्ष बरोबर आहे का. संकटातून बाहेर काढते महाराज. आवश्यकता आहे. कार्येषु मंत्री, शयनेषु रंभा, भोज्येषु माता, असं आहे ना. असं त्यांनी तिच्याविषयी बोललं जातं. ती फार आपल्याला कामाला येऊ शकते कुठेही. ती आली समोर. म्हणजे रडता काय शूरवीर आहात. म्हणे रडू नको तर काय करू. तिसरा पाय द्यायला जागा नाही.
मग त्यांनी महाराज पत्नी म्हणली, अहो तुमचं शरीर आहे ना हे सुद्धा पाप आणि पुण्य पिकवण्याची भूमी आहे, द्या ना देवाला. 2 पावलात सगळं त्रैलोक्य घेतलं. बळी फार हुशार होता. बळी म्हणला, देवा मी कसा अभागी आहे रे. म्हणे काय झालं, माझं सर्वस्व तू घेऊन टाकलं इथपर्यंत ठीक आहे, पण मला नाही घेतलं. माझा स्वीकार कर ना देवा, तुला 3रा पाय द्यायचा ना, माझ्या मस्तकावर दे. असं म्हणलं की बळीच्या मस्तकावर भगवंतानं चरणस्पर्श केला आणि बळी पाताळात नेऊन घातला. बस पाताळात गेला महाराज बळी. एवढी संपदा पाताळातली बळीला प्राप्त झाली. सुतलामधली काय सांगायचं, त्याला वाटलं मी फार भाग्यवान आहे, देवानं मला ही संपदा दिली. इंद्राला त्याचं राज्य त्यांनी मिळालं. इंद्र म्हणला, मी काय भाग्यवान आहे, देवानं माझा स्वर्ग दिली. एका दगडात 2 पक्षी मारले महाराज. हे त्यालाच करता येतं. आणि आता ज्या वेळेला त्याने आत्मसमर्पण केलं आणि त्यावेळेला परमात्मा प्रत्यक्ष त्याच्या समोर प्रगट झाला. बळी मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचं. बळी हुशार होता. तो म्हणला, देवा मी खरंच भाग्यवान आहे. बघा बरं भाग्य काय, कोणती भक्ती केली, आत्मसमर्पण आत्मनिवेदन ही भक्ती केली. आणि त्या भक्तीमध्ये त्यांनी भाव अंतकरणात ठेवला. हा देव आहे, याला दिलं पाहिजे, हा भाव आहे म्हणून दिलं महाराज. आणि दिल्यानं भाग्य उदयाला आलं. काय भाग्य आलं, देव प्रत्यक्ष समोर उभा राहिला आणि बळीला म्हणायला लागला, सांग तुला काय देऊ. बळी म्हणला, देवा एकच, खरंच देशील का. म्हणे खरंच देतो, एकच दे म्हणे. मला घरात जाताना तू दिसला पाहिजे, मला घराच्या बाहेर येताना त्यांनी मला तू दिसला पाहिजे, असं मला वरदान दे. आता घरात कुठून जातात लोक, सवानेतून नाही, मग खिडकीतून, दरवाजात त्यांनी महाराज तू दिसला पाहिजे. मी घराच्या बाहेर झालो, आधी तू दिसला पाहिजे. घरातून कुठूनही मी आलो, घरात घुसायला लागलो, तू दिसला पाहिजे. देवाने तथास्तु म्हणून सांगितलं. द्वारपाल बळी द्वारी झाला. बळीच्या दारातला द्वारपाल झाला. आता तुकोबर आहे, त्याला सोड, देवाला सोडित नाही. तुकोबराच्या हातात हांटरच आहे महाराज. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, असं तुकोबर आहे म्हणतात. तो वामन झाला, नीच वामन झाला म्हणतात. मागण्याकरिता गेला, त्याला त्यांनी द्वारपाल होऊन उभं राहावं लागलं. त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे का, या बळीच्या घराला 28 दरवाजे होते. किती, 28 दरवाजे होते. आता त्याच्या मनावर राहिलं मालकाच्या, कोणत्या दरवाज्यातून बाहेर जायचं. कुठं आणू रूमनं, आहे की नाही. हे रूम नाही, आता कुठं आणणार आहे सांग बरं. काय सांगाल, डोक्यात आणेल का पाठीत आणेल, कुठं आणू रूमनं. तसं कोणत्या दरवाज्यातून बाहेर झालं आणि कोणत्या दरवाज्यातून आत येईल कधी काय माहिती. म्हणून त्यांनी महाराज कोणत्याही दरवाज्यातून बळी येऊ शकतो, जाऊ शकतो. देवानं 28 रूप धारण केली त्याच्या दारात उभा राहिला दंड घेऊन. याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज. सगळ्या देवाला चिंता पडली. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, 9 वाजले म्हणून घाबरले नाहीत ना. बोलू का 5-10 मिनिटं, थांबणार आहे मी लगेच. एवढा प्रसंग सांगून 2 चरण मला अजून सोडायचे. एका वाक्यात मी मला सवय झाली महाराज, सरायत आहे मी, तसं काय नाही. म्हणून त्यांनी सहज थांबू शकतो, काय चिंता करायचं काम नाही. पण हिताच आहे, मग तुम्ही चांगलं ऐकत आहात, टवकारलेले आहात, म्हणून ऐकाच फार महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज 28 दरवाज्यात उभा राहायला. देवांना चिंता पडली. भगवंताची त्यांनी महाराज चिंता लक्ष्मीला जास्त वाटली. लक्ष्मीबाई साहेब त्यांनी बळीच्या समोर आल्या. तो बळी पाताळात घातला बलिप्रतिपदेला. आणि बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते, हे की नाही. भाऊबीज ती करदुरे घेऊन त्यांनी बहीण येते. म्हणून ती भाऊबीजेला त्यांनी महाराज लक्ष्मी आली. बळीनं विचारलं, कोण आहेस तू. म्हणे तुझी बहीण. अशी कशी बहीण, ओळख नाही पाळक नाही. म्हणले, अरे मी त्रैलोक्यात फिरले, मला कुठं भाऊच सापडला नाही. तुझ्यासारखा श्रेष्ठ भाऊ त्यांनी पाहिला म्हणून तुला भेटण्याकरिता त्यांनी आले. मग म्हणे बरं झालं, मलाही बहीण नव्हती म्हणून त्यांनी घरात घेतली. तिने औक्षण केलं महाराज. औक्षण केल्यानंतर त्या बायका म्हणतात ना, इडापिडा जाऊ बळीचं राज्य, असं म्हणतात की नाही. त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे त्यांनी माझा बळी हा जो भाऊ आहे ना, बलवान हो, हा त्यातला भाव आहे. त्याच्यात अजून गुढ भाव आहे. इडापिडा जाऊ म्हणजे इडा आणि पिंगला या 2 नाड्या बंद व्हाव्यात, सुषुम्ना नाडी उघडावी आणि कुंडलिनी शक्तीने सुषुम्नेतून प्रवेश करून सहस्त्रदल कमलापर्यंत जावं, हा त्यातला गर्भित अर्थ आहे. पण असू द्या, का म्हणतात तुम्ही, तुम्हाला कळालं पाहिजे याच्याकरताच. नाही तर मुटके घेतात आणि म्हणतात नाही, गुडघ्यावर ठेव, खांद्यावर ठेव, डोक्यावर ठेव. का ठेवतो काही माहीतच नाही. कहा गए तो कहा नाही, क्याला आहे तो कुछ नाही. कशा करता मुटके केले ते माहीत नाही, का वळलं ते माहीत नाही, कसं वळायचं ते माहीत नाही. जे त्याच्यात रुपया घेऊन वळतात की नाही, तो रुपया त्यांनी फिरवला पाहिजे डोक्याभोवती, म्हणजे माझ्या भावाचं चलन फिरत राहू दे, असा त्याचा अर्थ आहे. आणि सोनं घेतात आणि सोनं फिरवतात महाराज. सोनं फिरवायचं नसतं, सोनं फक्त कपाळाला टेकवायचं असतं. म्हणजे माझ्या घरातली त्यांनी ही संपत्ती चिरकाल राहू दे, माझ्या भावाच्या घरामध्ये ही त्यांनी संपत्ती त्याला चिरकाल टिकून राहू दे, कपाळात त्याच्या असू दे, म्हणून सोनं फक्त टेकवायचं असतं आणि रुपया फिरवायचा असतो. लोक ते नाही करीत महाराज. त्या माहीतच नाही तर काय करतील बिचारे, सांगितलंच नाही कोणी कधी. असू द्या. म्हणून त्यांनी महाराज लक्ष्मीने औक्षण केलं. आणि औक्षण केल्यानंतर त्यांनी विचारलं, तुला काय पाहिजे सांग. बळीनं विचारलं, तुला काय पाहिजे सांग. ती म्हणली, खरंच देशील का. म्हणे खरंच देईल. मग ते तुझ्या दारात ते दांडकं घेऊन उभा आहे ना, तेवढं मला देऊन टाक. मग बळी म्हणला, तुझं काय मन बिन त्याच्यावर गेलंय का. म्हणे नाही, ते आमचे मालक आहेत. तुमच्या लक्षात आलं का. मग बळीला कळालं ही लक्ष्मी आहे. अरे जो भगवंताची भक्ती करतो,
लक्ष्मी सुद्धा त्याच्या दारात मागायला उभी राहते, एवढं सामर्थ्य भक्ताचं असतं महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. लक्ष्मी मागायला आली, हा तेवढा देऊन टाक म्हणे मला, हा देऊन टाकलं महाराज. वचनच दिलं होतं ना, देऊन टाकलं महाराज. हा जा म्हणे घेऊन. पण ज्यावेळेला देव जाण्याकरिता निघाला ना महाराज, बळीचं हृदय व्याकुळ झालं महाराज. पोटात कालमेल व्हायला लागले. देवा, अरे कोणाला सापडत नाहीस रे. तू जगाचा मालक आहेस, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस. तू सर्वस्व आहेस सर्वांचं. मला प्रसन्न झाला, माझ्या दारात उभा राहिला आणि जाण्याकरिता निघाला. देवा काय करू आता, असं म्हणून त्यांनी बळी रडू लागला महाराज. देवालाही अनावर झालं. बळीला हृदयाला लावलं आणि हृदयाला लावून भगवान काय म्हणला माहिती आहे? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. भगवान बळीला म्हणला, बळी ऐक, तुझ्या दारातून जरी जाताना त्यांनी दिसत असलो ना बळी, तरी तुझ्या हृदयातून कधीच जाणार नाही. मी कायमस्वरूपी तुझ्या हृदयात राहीन. देवानं वचन दिलं आणि भगवान बळीच्या हृदयात अशा पद्धतीनं राहू लागला. का बरं? अरे सगळं देऊन टाकलं आणि देवावर ऋण करून ठेवलं आणि देव ऋणी झाला आणि म्हणून क्षणभर सुद्धा बळीला सोडून राहत नाही. म्हणून केला ऋणी नारायण, नोहे क्षण वेगळा, असं लावून घ्यायचं महाराज. हे त्यांनी कळून घेण्यासारखं आहे. असं आपल्यालाही होऊ शकतं महाराज. काय हो या कातड्यात आणि या त्यांनी याच्यात ठेवलंय, हे त्यांनी नाशिवंत देता अशा पद्धतीने अविनाशी राहता. म्हणून त्यांनी नाशिवंत असणारं शरीर जर त्यांनी भगवंताच्या कामाला लावलं, भगवंताच्या भक्तीला लावलं, तर अविनाशी असणारा परमात्मा आपला होईल. याच्यापेक्षा काय मोठेपण आहे महाराज. म्हणून परमात्मा आपला होऊ शकतो. म्हणून बळीनं आपलासं करून घेतलं. म्हणून त्यांनी नोहे क्षण वेगळा असं कोणी सांगितलं हो तुम्हाला? हे सगळं त्यांनी साधन तुकोबर आहे. तुम्ही त्यांनी हे साधन केलं आणि परमात्मा तुमचा ऋणी झाला. आणि मग त्यांनी महाराज अशा पद्धतीने तुम्ही त्याला साधून घेतलं. म्हणे काहीच नाही. काय साधन केलं ते सांगा ना. मग साधन सांगायला लागले. म्हणे काहीच केलं नाही, मला काही समजतच नाही ना. आम्ही देवाच्या समोर गेलो आणि देवाला त्यांनी म्हणलं, देवा मला तुझी प्राप्ती करून घ्यायची, मला काहीच कळत नाही. जे काय कळतं ते तुलाच कळतं. पण तूच माझं काय करायचं ते ठरव, चांगलं करायचं वाईट करायचं. तुम्ही सांगा, 6 महिन्याचं जे लेकरू असतं त्याला स्वतःचं काही कळतं का? नाही. त्याला झबलं कसं घालायचं, टोपडं कसं घालायचं, काजळ कसं घालायचं, पावडर कशी लावायची, गंध कसा लावायचा, हे त्याला काही कळतं का? नाही कळत. मग कोणाला कळतं? त्याच्या आईला कळतं. आणि आई तंतोतंत करते महाराज. तिला जसं पाहिजे, तिला जसं आवडेल तसं करते. तसं नेमतं लेकरू व्हावं, भगवंताच्या समोर जावं आणि भगवंतावरच भार घालावा. मला काहीच कळत नाही देवा, तुझी प्राप्ती करून घ्यायची आहे, तू काय करशील ते कर, असा भार भगवंतावर घातला रे घातला की मग परमात्मा त्यांनी महाराज कैवारी होत असतो आणि सांभाळत असतो महाराज. म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्याच्याच मस्तकावर त्याच्या प्राप्तीकरिता भार घातला आणि असं साधन केलं. का भेटत नाही अशी चिंता होती. देव भेटावा म्हणून चिंता वाटत होती. पण देवाच्या समोर गेलो, काही समजना उमजना, कसा परमार्थ करावा. म्हणून त्यांनी महाराज देवावरच भार घातला. देवा आता मी तुझाच आहे. तदीयता त्वदीयता मदीयता भक्तिशास्त्रातल्या उच्च स्थिती आहेत महाराज. आता वेळ माझी संपून गेली. म्हणून त्यांनी देवावरच भार घातला. तू भेटलाच पाहिजे आणि भार त्याच्यावर घातला की त्याला भेटावंच लागतं. हा महत्वाचा विचार आहे. फक्त भार घालून बघा, नाही भेटलं तर मग सांगा. एक दृष्टांत आहे, सांगू का? खवळायचं नाही कोणी मला. खरंच सांगू का? वेळ झाल्यावर लोक खवळतात, परत म्हणतात हे कोणी आणलं होतं. आणि खरं सांगतो बघा, सुरुवातीचं जे चिंतन होतं ना, डबड्यात खडे घालून खडखड वाजवायचं, ते जर मी आता सांगितलं असतं तर तुम्हाला काय कळालं असतं. म्हणून भाऊ म्हणायचे, कीर्तन त्यांनी सांगत असताना आधी प्रक्रिया सांगाव्यात. नवीन जोम असतो लोकांचा ऐकायचा. मग हळूहळू त्यांनी सामान्य स्थितीवर यावं. मृदंग लावायचा ना तुला,
तो सूत्र आहे मृदंग लावण्याचा, आधी उंच चढवायचा, मग हळूहळू कमी करीत यायचं, मग मुद्द्यावर आलं की समजायचं इथं लागला, हा महत्वाचा विचार. तसं आधी उंच बोलायचं, हा मग प्रक्रिया सांगायच्या. ते ऐकत नाहीत लोक, नंतर कोणी ऐकत नाही त्या प्रक्रिया. मग झोपतात लोकांना तार येते, कोणत्या टायमाला कीर्तन करा तरी त्याला तार येतेच महाराज, ती डोक्यावरून जातं ना त्याच्यात. म्हणून त्यांनी महाराज त्या सुरुवातीलाच सांगून घ्यायच्या, नंतर त्यांनी लोकांच्या पोटात शिरून भगवंताची भक्ती सांगायची. दृष्टांत सांगतो ऐका. भार घातल्यावर काय होतं एवढंच मला सांगायचं फक्त. एक त्यांनी असा एक त्यांनी ग्रस्त होता, म्हणजे मुलगाच होता. असा सडपातळ त्यांनी महाराज मरतुकडा झाला होता, दुष्काळ पडला होता, 7-8 जण भाऊ होते, गरिबीला रोग उठला होता, एवढी गरिबी होती. 18 विश्व दारिद्र्य, खायला काही नव्हतं. आणि त्या गावातून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं एक साधूंची झुंड आली होती, साधूंची झुंड होती. ते साधू मात्र त्यांनी मस्त होते. साधू मस्त असतात, ढेऱ्या बिऱ्या आमच्या बघा तुम्ही कशा आहेत ना, मस्त आहेत महाराज. खाऊन पिऊन त्यांनी गुटगुटीत गोंडाळलेली अवस्था होती, सगळे त्यांनी रस्त्याने चालले होते. साधून मस्त असलं पाहिजे महाराज. काय करता, लोकांच्या नादी लागले, लोक मारू घालतील तुम्हाला. खायचं प्यायचं मस्त, भगवंताचं चिंतन करायचं. आम्ही काय कोणाचे खातो रे, तू राम आम्हाला देतो रे, मस्त राहायचं त्याच्या चिंतनात. पण संत त्यांच्या मस्तीत मस्त होते, रस्त्याने चालले होते. यानं मनात विचार केला, आपल्याला खायला काय नाही आणि त्यांच्या तब्येत एवढ्या गुटगुटीत आहेत. जो गेलाच महाराज त्या साधूच्या जवळ, आणि त्याच्याजवळ जाऊन त्यांनी, त्या साधूंची झुंडच होती, 10-15 एकत्र होते. त्यांच्यात मुख्य एक साधू होते, त्यांच्याजवळ गेला, पाया पडला. तो म्हणला, आमचा भोळा होता मला, फार भोळा होता, त्याच्यासारखा भोळाच नाही, अख्ख्या गावात तेवढा एकटाच भोळा होता, ओरिजिनल भोळा महाराज. भोळे असतात महाराज, पण लोक निवळ भोळे नसतात, ते ठग भोळे असतात. ते दिसायला त्यांनी वरून फार भोळे दिसतात, पण मग काय करतील भोळे सांगता येत नाही महाराज. पण तसं नव्हतं, तो ओरिजिनल भोळा होता. असाच त्यांनी भोळान गेला साधूच्या समोर, म्हणलं, का रे आम्हाला खायला नाही म्हणला, तुम्ही असे गुटगुटीत काय खाता रे म्हणला. त्याला आता भोळाच होता ना महाराज, त्यांनी प्रश्न विचारला सुरुवात, काय खाता म्हणला तुम्ही. असं म्हणल्यानंतर साधू म्हणले, अरे देव देतो ना, आम्ही खातो, देव बरोबर तरतूद करतो. म्हणून मग मला पण देईन का म्हणला, देव खायला देईन ना म्हणलं, का नाही द्यायचा, येऊ का म्हणलं तुमच्याबरोबर, चल ना म्हणला घर. आता त्याला असंही खायला भेटत नव्हतं काही, कोणाला विचार नाही पुसणं, गेला साधूच्या झुंडीत निघून. गेला की ते आपल्या ठिकाणावर जाऊन पोहोचले, महिनाभरामध्ये त्यांनी गेले असतील. रस्त्याने थांबले की त्यांनी चांगला स्वयंपाक व्हायचा, चमचमीत मस्त त्यांनी महाराज देवाला नैवेद्य हे सगळं त्यांनी व्हायचं, खायला भेटलं महाराज. 7-8 दिवसात तो सुद्धा चांगला गोंडाळायला लागला, मस्त झाला महाराज. मग त्यांनी ठिकाणावर गेला, आणि ठिकाणावर गेल्यानंतर त्यांनी महाराज एकादशीचा दिवस आला, एकादशी आली. एकादशी आल्यानंतर त्यांनी म्हणला, सकाळी आता एकादशीला उपवास धरायचा असतो, दशमीपासूनच धरायचा असतो, पण लोक धरीत नाही, मरू दे, ते नाही मला सांगायचं. आता मला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगायचा. एकादशीच्या दिवशी त्यांनी उपवास धरायचा, त्या दिवशी धरलाच पाहिजे, नाही तर जगातले सगळे पाप अन्नाचा आश्रय करून राहतात. नाही तर सुकर विष्टा खाल्ल्यासारखं त्यांनी आहे. एकादशी दिवशी अन्न खायचं नाही, जे खात असतील खाऊ परते लोकांचं पाप खातात, हा महत्त्वाचा विचार. म्हणे त्याला एकादशी दिवशी त्यांनी महाराज अन्न शिजवलं जात नाही, तुम्हाला सकाळी सकाळीच भूक लागली, मला खायला द्या. ते म्हणले, अरे एकादशी आज खायला भेटणार नाही, मला बाकीचं काही माहित नाही, खायला द्या म्हणला आधी. आता काय करावं, अरे नाही बाबा एकादशीला खात नाही. आणलं कशाला मला तुमच्या बरोबर, एकादशी म्हणताना खायला देत नाही. अरे खरंच नाही खायला भेटत बाळ, एकादशीला खाऊ नाही, फराळाचं का तसलं खाणार नाही म्हणलं, कंदन मुळण ती फळं, मला तुम्ही खायला द्या. मग ते मुख्य साधू होते, ते म्हणले, आता कुठून बाला आणली, आपल्या बरोबरच आणलं म्हणले, आपणच आणलं, आता काय करायचं. म्हणे, मग हे इथं खायचं नाही, हा शिदा घे, जाय तुला कुठं त्यांनी तयार करायचं भांडे घेऊन जा, तिकडे स्वयंपाक करून खा म्हणले. त्यांना आपला शिदा, एकट्याचा शिदा त्यांनी दिला, तो शिदा उचलला आणि लांब जाऊन त्यांनी खाण्याच्या तयारीत होता. 3 दगडाची चूल मांडायची, पण त्याला नियम सांगितला. ते म्हणले, बघ शिदा दिला तुला, स्वयंपाक तयार करशील, एकच पथ्य पाळावं लागेल. म्हणे काय, आम्ही रामजीचे भक्त आहोत, प्रभू रामचंद्रांचे भक्त आहोत. म्हणून त्यांनी रामाची भक्ती करतो, रामाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही घास सुद्धा खात नाही. मग तुला जर त्यांनी हा नैवेद्य दाखवून तुला जर जेवायचं असेल तर ते सगळंचे सगळं अन्न तुला आधी रामाच्या समोर ठेवावं लागेल, रामाला नैवेद्य दाखवायचं, मग तू खायचा, असं त्याला सांगून टाकलं महाराज. ठीक आहे म्हणला. असं म्हणल्यानंतर निघाल. आता भोळाच होता तो गेला, त्यानं 3 दगडाची चूल मांडली, त्याच्यावर स्वयंपाक केला त्यांनी महाराज. आणि स्वयंपाक केल्यानंतर त्यांनी महाराज त्याला ते आठवलं, रामाला खाऊ घातल्याशिवाय जेवायचं नाही. आता काय करायचं, आता कुठून रामावरच भार घातला. तुम्ही ऐकता सर्वजण, देवा मला फार भूक लागलेली आहे, आणि ते बाबा म्हणले त्यांनी तुला खाऊ घातल्याशिवाय खाता यायचं नाही, आणि तुला प्राप्त करण्याकरिता ते बघा किती साधना करतात, तसली साधना मला येत नाही, मी आपला भोळा बाबडा साधा सरळ आहे. तुला जर त्यांनी मला जीव घालायचं असलं तर माझ्यासमोर प्रगट व्हा. काय केलं त्यानं, देवावर भार घातला. तू आला पाहिजे म्हणून त्यांनी भजन करायला सुरुवात केली. प्रभू राम आईये, घनश्याम आईये, लागला भजन म्हणायला. असं त्यांनी महाराज भजन म्हणायला लागला, तरी पण रामीना फार व्याकुळ झाला, फार कासावीस झाला. ओरिजिनल भजन म्हणत होता महाराज अंतकरणापासून. आले ना रामप्रभू, प्रत्यक्ष भार घातला ना त्यानं, प्रत्यक्ष रामप्रभू आले, एकटे नाही आले, भगवती जानकीला पण बरोबर आणलं. दोघं त्याने आले.
स्वयंपाक किती लोकांचा होता? एकट्याचाच होता आणि अजून 2 आले. मग त्यानं रामाला पाहिलं, म्हणे कोण? म्हणलं तुम्हाला हाक मारित होता मीच आहे राम. अरे म्हणलं आलास का? ही कोण आणली मला बरोबर? आता इथून सुरुवात. भोळाच होता मला तो. म्हणलं ती सीतामाई तुला माहित नाही का? अरे मला एकट्याला बोलवून बायको सुद्धा बरोबर घेऊन आला, काय वाटायला पाहिजे तुला? एका माणसाचा शिदा दिला आणि 3 जण जेवायचं, कसं जेवायचं रे म्हणले आता? पण जाऊ द्या, मला आजच्या दिवस ॲडजस्ट करून घेतो. सीतामाई त्याने आली, दोघांना जेवायला वाढलं, ते आधी जेवले मग उरलेलं यानं खाल्लं. आता रामप्रभू लीलाकारीच आहेत, त्याच्याकरता शिल्लक राहिलं महाराज. झालं परत 15 दिवस आले, परत आहे म्हणला त्याने आता भूक लागली जेवायला द्या. म्हणले मागच्यासारखा शिदा घेऊन जा. गेला शिदा घेऊन. त्याला माहित होता आता तो मला पण माझा एकट्याचा शिदा नाही नेणार. तो राम येतो आणि त्याची बायको आणतो. दोन होतात आणि मी तिसरा. 3 माणसाचा शिदा द्या म्हणला. आपण त्यांनी तसा शिदा नेणार नाही, जास्त शिदा द्या. दिला महाराज 3 माणसाचा शिदा. दिल्यानंतर त्यांनी गेला. आता भजन म्हणायला लागला, प्रभू राम. आता भजन थोडं बदललं होतं. प्रभू राम आई सीताराम आई. आता सीताराम म्हणायला लागला, म्हणजे सीतेने पण यावं असं म्हणला. असं म्हणलं की प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष प्रगट झाले. सीतामाईला पण बरोबर आणलं आणि आता येताना लक्ष्मण पण बरोबर आणला. अरे म्हणले तुम्ही दोघं तर आले, हा कोण आणला? म्हणले आता हा रे म्हणा माझा भाऊ आहे, माझ्याशिवाय राहत नाही असं त्यांनी सांगितलं. लक्ष्मण पण त्यांनी बरोबर आला. म्हणजे मरा म्हणलं आता एक तर 3 माणसाचा स्वयंपाक करायला त्यांनी शिरा दिला आणि चौथा घेऊन आला. म्हणलं आता घेतलं खाऊन चौघांनी मिळून. त्याच्यानंतर परत पुढच्या एकादशीला लागला भजन म्हणायला, प्रभू राम आये सीताराम आये. आता म्हणा लखन साथला ये. सगळ्यांचा शिदा नेला होता महाराज. हा महत्वाचा विचार. मग त्यांनी परत स्वयंपाक केला, भजन करायला सुरुवात केली की लगेच भगवान आले. आता त्यांनी राम लक्ष्मण सीता हनुमंतरायाला बरोबर आणलं महाराज. खोटं वाटत असलं ते विचारा तुम्ही त्यांना, इथंच आहेत महाराज ते. हनुमंताला बरोबर आणलं. म्हणजे तुम्ही तिघं आलं हे आलं म्हणजे आता माणसं आणत होते, माकडे आणायला लागला म्हणलं. आता त्यांना राग येत नाही माझा, हे कामचं कायमचं आहे आमचं त्यांचं ठरलेलं आहे ते. वानर सुद्धा आणायला लागला. मग यावेळेला त्यानं स्वयंपाक नव्हता केला महाराज. स्वयंपाक तयार नव्हता केला. म्हणलं का? आयती येतात मला ताटावर बसतात, त्यांच्या काय बापाचं नौकर आहे का मी? आहे तर मला सगळ्यांचा स्वयंपाक करावा लागतो. हे आयती येऊन ताटावर बसतात, स्वयंपाक करणार नाही. आधी हाका मारून बोलून घेतले आणि आल्यानंतर म्हणला वाढायचं नाही, स्वयंपाक तयार नाही, स्वयंपाक करा. राम लक्ष्मण सीता स्वयंपाकाला लावले महाराज. सगळेजण स्वयंपाक त्यांनी करायला लागले. मग स्वयंपाक तयार झाला, मग सगळेजण जेवले. पुढच्या एकादशीला परत लागला शिदा मागायला. म्हणले अरे एवढ्या माणसाचा शिदा येतो? म्हणजे तो काय एकटा येतो का? तो येतो, त्याची बायको येते, त्याचा भाऊ येतो, ते वानरही बरोबर आणतात आणि एवढे किती खातात? म्हणले एवढ्या लोकांचा शिदा न्यावा लागतो. काहीतरी खोटं बोलतोस. ते साधू म्हणले काहीतरी खोटं बोलतोस तू काय खरं बोलत नाही, काहीतरी खोटं बोलतोस. काय त्यांनी खोटं बोलत नाही म्हणला. खरंच राम येतो. कशाहून राम येतो? मग तुम्ही बघायला चला येतो की नाही राम. सगळे संत म्हणले आम्हाला बघायचंच आता, खरंच राम येतो का? सगळे लपून बसले. यानं सगळ्यांचा धावा केला. सगळेजण आले. स्वयंपाक त्यांनाच करायला लावला परत. मग त्यांनी जेवायला बसवलं सगळ्यांना. त्यांना मात्र राम दिसत नव्हता. साधू संतांना कोणालाच राम दिसत नव्हता. ते कोणीच दिसत नव्हतं. ताटं वाढले, सगळं त्यांनी त्याच्यात वाढलं. सगळे जेवायला ताटातले पदार्थ त्यांनी संपत होते. पण राम मात्र दिसत नव्हता. ते त्यांनी त्या भोळ्याला बोलून घेतलं त्या साधूने. म्हणले का रे? म्हणलं हे सगळं संपतंय ताटातलं, पण तो राम आम्हाला दिसत नाही ना. भोळाच होता का नाही? डोळे फुटले का? म्हणला चौघं त्यांनी बसले जेवायला, तुम्हाला दिसत नाही. त्याची भाषाच तशी होती. तो भोळाच होता ओरिजिनल. अरे म्हणे तू रागावू नकोस. तू ज्या रामाला जीव घालतोस ना, त्या रामाला सांग ना आम्हाला पण दिस म्हणून. मग रामाकडे त्यांनी गेला तो भोळा. राम प्रभू म्हणला अरे ते आमचे बाबा तिथं बसले आहेत आणि त्यांना पण तू दिसला पाहिजे, दिसत नाही. त्यांना जर तू दिसला नाही तर जेवायला वाढायचं नाही. बऱ्या बोलानं त्यांना दर्शन दे. बघा आता हा भोळा असं रामाला दमात घेतलं आणि मग मात्र राम प्रभू राम दरबारच प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि साधू संतांना भोळ्यामुळं राम त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळाला. फार महत्वाची गोष्ट आहे मला. त्या साधूने राम पाहिला. रामाच्या समोर दंडवत प्रणाम नाही केला, या भोळ्याच्या पुढे दंडवत प्रणाम केला. आणि भोळ्यामुळे राम पाहायला मिळाला. का बरं त्यांनी राम दिसला असेल? या भोळ्यानं अट्टहास केला. काय साधन केलं हो या भोळ्यानं राम प्रगट करण्याकरिता? काहीच नाही. त्यानं रामावर भार घातला. त्याची चिंताच संपली महाराज. घालोनिया भारमाथा अवघी चिंता वारली. वारली शब्द वापरला. अवघी चिंता निवारली, अवघी चिंता गेली, अवघी चिंता संपली असं नाही म्हणले, वारली. आता जेवढी वारली तेवढी परत आली का कोणी त्यातलं? वारणं म्हणजे जाणंच डायरेक्ट, परत यायचं काम नाही. चिंता कायमचीच गेली महाराज. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज भार घातला की असं होत असते. म्हणून भार घातला. कोणी सांगितलं भार घालायला? ते म्हणले साधू संतांच्या वचनावर, भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवला, भगवंताचं नाम कंठात धारण केलं आणि त्याचा हा परिणाम झाला अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन वचनासाठी तुका मन वचनासाठी
तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरियले. वचनाकरिता भगवंताचं नाम कंठात धारण केलं. कोणाच्या वचनाकरिता? देवाच्या वचनाकरिता. देव म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. देवाचं वचन आहे महाराज. तो म्हणतो आना निशांत यंतो माम हे जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वाहम्यहम. हे देवाचं वचन आहे महाराज. तो म्हणतो तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. हे देवाचं वचन आहे. मग देवाच्या वचनाकरिता त्यांनी त्याचं नाम कंठात धारण केलं आणि म्हणून त्याच्यावर भार घालून त्याच्यापर्यंत जाता आलं. एक अर्थ मला एक अभंग म्हणून दाखवता येऊ शकतो. सरळ सरळ मी सांगतो, सगळ्यांनी कान उंच करून ऐका. मी लगेच जय विठ्ठल करतो. वेद अनंत बोलिला अर्थ ही तुकाची साधिला. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. वेदानं सांगितलं भगवंताला त्यांनी शरण जा आणि भगवंताचं नाम गा. म्हणून नाम कंठात धारण केलं. वेदाचं वचन ऐकलं, नाम कंठात धारण केलं. ते मग सकल शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. कोणी सांगितलं? सगळ्या शास्त्रांनी सांगितलं भगवंताचं नाम कंठात धारण करा. शास्त्राचं वचन ऐकलं आणि नाम कंठात धारण केलं. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणांचं वचन ऐकलं आणि भगवंताचं नाम कंठात धारण केलं. संतांनी सांगितलं म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. संतांचं वचन ऐकलं म्हणून भगवंताची शरणागती केली, भगवंताचं नाम कंठात धारण केलं. बघा ना, वेदाचं ऐकलं, शास्त्राचं ऐकलं, पुराणांचं ऐकलं, संतांचं ऐकलं, देवाचं ऐकलं, या सगळ्यांचं वचन ऐकलं आणि भगवंताचं नाम कंठात धारण केलं. म्हणून भगवंतावर भार घातला, सगळी चिंता संपली. मग परमात्मा त्यांनी अशा पद्धतीने ऋणी झाला आणि अखंड माझ्याजवळ त्यांनी राहू लागला. हेच माझं त्यांनी असणारं अनुभवाचं वर्णन आहे. हेच माझं भाग्य आहे. ते भावयुक्त अंतकरणानं केलेल्या भक्तीमुळे प्राप्त झालेलं आहे. असा अभंगात असंही आपण जाऊन असंही त्यांनी महाराज रिवत झालेलो आहोत. पण अशा पद्धतीने आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. असू द्या. म्हणून त्यांनी महाराज कोणाकोणाला हे भाग्य प्राप्त झालं असेल मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शंकराचार्यांची सेवा करण्याचं व्रत आम्ही धारण केलेलं आहे. म्हणून कीर्तनाच्या शेवटी आणि शंकराचार्यांचे भजन घेतो. वावगं वाटण्यासारखं काही नाही. सगळ्या संत महापुरुषांच्या समोरही आपल्या संप्रदायातले म्हणून झालेलं आहे. पण त्यांनी हार घालायचं काही कामच नाही. म्हणून राहू द्या, असू द्या. म्हणून असू द्या. झालेली सेवा भगवंताच्या चरणी हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. मला फार समाधान वाटलं महाराज. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. छोटे छोटे वारकरी अतिशय सुंदर उड्या मारतायत, फार सुंदर टाळ वाजवतायत, पावलं खेळतायत. आपल्याला त्यांनी महाराज समाधान प्राप्त करून देतात. त्या सगळ्यांच्या अशा पद्धतीने धन्यवाद. साऊंड सिस्टीम अतिशय सहज आहे. मला सहज बोलता आलं खरंच. घसा बसलेला आहे माझा, जाम झालेला आहे महाराज. आणि मला सहज बोलता आलं. तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचक्रोशीतून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रद्धेनं श्रवण करतात. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर त्यांनी बसले आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून त्यांनी थांबतो. सगळेच त्यांनी माझ्या परिचयाचे नाहीत ना. निमेरातून त्यांनी गिरणीवाले मामा आल्याबरोबर मला कळाले हे आले आता. म्हणून त्यांनी महाराज असे जेवढे परिचय आहेत तेवढे आहेत ना. हे सगळे पोरं त्यांनी परिचयाचे आहेत तेवढे त्यांनी परिचय. बाकी कोणी माझ्या जास्त परिचयात जरी नसलं तरी पण त्यांनी भगवंताचं प्रेम हेच आपल्या मधलं असणारं नातं आहे. माझ्याही पोटात पांडुरंगाचं प्रेम आहे, तुमच्याही पोटात पांडुरंगाचं प्रेम आहे आणि तोच आपल्या खऱ्या अर्थानं प्रेमाचा संबंध आहे. असो म्हणून सर्वांनाच नमस्कार करून थांबतो. चाल झालीच आहे असं गृहीत धरूया आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करू. ते कसं हे विठ्ठल जय जय विठ्ठल, हे विठ्ठल जय जय विठ्ठला. बोलिलेले पुरे वेडे वाकोडे वचन क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचारिला ते